मला आधी असं वाटायचं की मी फार महत्वाची आणि आता मला असं नाही वाटत. ह्याला ऍक्सेप्टन्सच नाहीये. पण तेव्हा तर तू असं बोलली होतीस. हो, पण ते तेव्हा होतं ना. 2 दिवसांनी मी वेगळी व्यक्ती आहे ना. मी आत्ता असं बोलते आणि उद्या मी अजून वेगळं बोलू शकते. याची मुभाच नाहीये. मुलं करायची की नाही या प्रश्नाचं कधीच काहीच उत्तर नसतं. मला एक मात्र वाटतं की जर तुम्हाला कुठेतरी कोपऱ्यात असं वाटत असेल ना की आपली मुलं असावी, तर ती लवकरात लवकर होऊ द्या. एका पॉइंट नंतर ना आपण पण फोन बदलल्यावर कसा आपल्याला त्रास होतो ना, तशी लाईफस्टाईल बदलल्यावर आपल्याला त्याचा खूप जास्त त्रास होतो. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात एक्सपेरिमेंटेशन करता येईल या स्टेजला पोचायचं असेल, तर तुम्हाला तुमचं प्रिव्हिलेज क्रिएट करावं लागतं. सो सुरुवातीपासनं तुम्हाला ही क्लॅरिटी असावी लागते की इफ यू वॉन्ट टू स्पेंड सम टाइम डुईंग व्हॉट यू लाईक, यू हॅव टू बी एबल टू बाय दॅट टाइम. मला पण असं होतं कधीतरी खूप काम आलं ना, खूप डेडलाईन्स, की मला एक 10 मिनिटं नॅप काढायची की मी जरा थोडं झोपून घेते. मग मी सगळं करते पण मला आत्ता झोपू द्या प्लीज, मला 10 मिनिटं. असं होतं माझं कधी कधी. विंगेतनं बाहेर पडले आणि माझ्या अंगावर प्रकाश पडला आणि समोर अनेक ट्विंकलिंग आईज माझ्याकडे बघत असली की मला खूप छान वाटतं. मी नाही समजावू शकत मला नाटक हे माध्यम इतकं का आवडतं ते, पण मला खरंच घरी आल्यासारखं वाटतं. हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे धामुक्त बुक शो म्हणजे स्टार्टच्या या स्पेशल कॅन्डिड एपिसोडमध्ये. तुम्हाला ट्रेलर अंदाज आला असेल आज काय होणार एपिसोडमध्ये. फुटला. ओके, लेट्स गेट सीरियस. सो आज खूप दिवसानंतर आपण कॅन्डिड एपिसोड करणार. ही वही नावाला ठेवली, याच्यात काही नाही लिहिले. लोभ असावा असं लिहिलंय म्हणून ती वही ठेवली आहे. काही नाही झालं तर लोभ असावा. तर बहुतेक आजचा एपिसोड हा असाच होणार आहे. तर जर खूप लोकांना आमच्या हसण्याचा त्रास होणार असेल तर आत्ताच स्किप करू शकता. या एपिसोडमध्ये आम्ही खूप हसणार आहोत. नाही, पीपल नीड अ लिटल जॉय इन देअर लाईव्स. येस, अँड वी हॅव अ व्हेरी जॉयफुल पर्सनॅलिटी हिअर. ड्रम रोल. दी गिरिजा ओक इज हिअर विथ अस टुडे. दी गिरिजा ओक. म्हणजे काही लोक मला गिरिजा ओक दी म्हणतात. तुम्ही मला दी गिरिजा ओक. नाईस, गुड चेंज. तर आम्ही केव्हापासून खरं तर हा एपिसोड प्लॅन करतोय, पण आज फायनली तो योग जुळून आलाय आणि फायनली येस. दुग्ध शर्करा सुवर्णकांच. तर नाही, सुरू करूयात आपण. आम्ही मस्त. तर फायनली आपण हा पॉडकास्ट सुरू करतो. आम्ही ऑनेस्टली खूप ठरवलं नाही आहे की काय काय प्रश्न विचारायचे आहेत वगैरे, कारण गिरीजा आहे आणि वी नो आम्हाला फार जवळची मैत्रीण आहे आणि आम्ही एकत्रही काम केलं, त्याच्यामुळे एक तो कम्फर्ट आहे, त्याच्यामुळे माहिती आहे की काय गप्पा मारू शकतो आणि काय लेवलवर ट्रिप करू शकतो आज. तर मला असं वाटतं आपण बोर्डमपासनं सुरुवात करू शकतो. की तुला कंटाळा येतो का गिरीजा? नाही फारसा, खरं सांगावं तर. हो, खरं बोल की. आता म्हणजे कसं आहे, हा पॉडकास्ट ना 2 प्रकारची लोक बघणार आहेत. एक जी मला अजिबात ओळखत नाहीत आणि एक जी मला खूप जवळून ओळखतात, त्यामुळे मी फार खोटं बोलू शकत नाही. म्हणजे असं मला कंटाळा आला ना असं वगैरे म्हणायला लागलं की नवरा मला घरी येऊन माझी हेटाई करेल, तर तसं मी काही करू शकत नाही. तू कधी असं खूप फॅन्सी लग्नाला गेलायस का, जिथे 10 वेगवेगळ्या प्रकारच्या कुझिन्स असतात अवेलेबल. इकडे एक पंजाबी सेक्शन आहे, तिकडे एक चाट कॉर्नर आहे, मग एक काहीतरी बंगाली मिठाईच मिळते आणि मग साऊथ इंडियन पण आहे. तर तू कुठल्या कॅटेगरीतला आहेस, की सगळ्यातलं थोडं थोडं घेऊन बघायचं, की आपल्याला जे आवडतं त्या सेक्शनवर जायचं आणि तिकडे व्यवस्थित खायचं? पहिलं सगळं टेस्टिंग करायचं आणि मग ठरवायचं काय भेटतं. करेक्ट. मी माझ्या आयुष्याचं पान असं वाढून घेते की मला एक शेवपुरी हवी आहे, मग दही बटाटा पण आहे, मग त्याची पण एक पुरी द्या. मग मला एक पाणीपुरी पण खाऊन बघायची, मला मग थोडंसं अर्ध मलाई सँडविच पण खायचं, मग मला पुलाव पण हवा आहे, मला बिर्याणी पण हवी आहे, मला डोसाचा पण तुकडा हवा आहे. अशी मी ताटली वाढून घेते माझी. तर कंटाळ्याला उरत नाही जागा.
कारण मी खूप करू स्वभावाची व्यक्ती आहे, त्यामुळे मी सतत काहीतरी करत असते. मी इतकी करू स्वभावाची आहे की मी अशी शांतपणे बसले, शांतपणे सो कॉल्ड पिक्चर बघायला, की मला थोड्या वेळाने असं तिकडची धूळ दिसते, इकडचा पसारा दिसतो, मग मला शू कॅबिनेट दिसतं ज्यामध्ये परवा माझ्याकडे न्यायचे एक शूज पडले आहेत, ते मी आत्ताच नेऊ शकते का, मग मला फिल्म आठवते, मग मला परत काहीतरी दिसतं, असं माझं सतत होत असतं. ह्यावर मी खूप शिव्या खाते. तर मला शांत बसता येत नाही आणि मला कंटाळा यायच्या स्थितीपर्यंत पोचता येत नाही, माझा प्रॉब्लेम आहे. सो मी सतत काहीतरी करत असते, सो मला कंटाळा येत नाही येत. अरे बा, प्रश्नच काही व्हॅलिडच पण नाही. माझ्याकडे एक व्यक्ती आहे माझ्या आयुष्यात जिला सतत कंटाळा येतो आणि त्या कंटाळ्याचं काय करायचं हे विचारायला तिला फक्त मीच लागते त्या व्यक्तीला. ती व्यक्ती म्हणजे माझं पोर. ऑफकोर्स. तर लहान मुलांना सतत एक कंटाळा येतो, कारण आमच्या घरी वाटेल तेवढा स्क्रीन बघायला त्याला मुभा नाही आहे कबीरला. त्याच्यामुळे आठवड्यातले 2 दिवस त्याला करून दिलेले असतात की या 2 दिवसात तू काय तो स्क्रीन टाईम तुझा तू म्हणजे शाळा संपवून वगैरे त्याला काही 2 तास वगैरे मिळतात त्या दिवसांमध्ये. तर त्या व्यतिरिक्त बाकीचे दिवस तो वाचतो, तो बऱ्याच गोष्टी करतो, पण मग त्याला भरपूर कंटाळाही येतो. आणि स्पेशली उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आत्ता तर म्हणजे पोरांचं काय करावं हा एक प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. तर त्याला खूप कंटाळा येतो सतत. आणि मग मी कामात असले की तो मला फोनही करतो कधी कधी की मला बोर झालंय, मी काय करू असा. तर हां, सो त्याच्या कंटाळ्याचं मी काय करते हे मी सांगू शकते. काय करतेस? काहीही नाही. कंटाळा आला की काहीही करायचं नसतं. त्याला त्याचंच कळतं त्या कंटाळ्याचं काय करायचं आणि त्यातून अफलातून गोष्टी निघतात. तर दरवेळेला मी एक ट्रबल शूटर सारखी, तुला कंटाळा आलाय का, थांब आपण आता हा खेळ खेळायचा का, आपण पत्ते खेळायचे का, मग आपण असं करायचं का, असं मी काही ऑफर करत नाही. मी असले तिथे आसपास मला अगदी सहज शक्य असलं, वेळ असला, मूड असला की मी त्याच्याशी खेळते. पण नाही तर मी त्याला म्हणते नॉट माय प्रॉब्लेम, यू फिगर. तर तो थोडा वेळ एम करतो. तो आता 11 होईल 2 महिन्यांमध्ये. तर तो थोडा वेळ मॅम करतो, ते सहन करावं लागतं. पण मग तो कशात तरी मग्न होतो त्याचा आणि मग तो काही तास दिसत नाही कारण त्याला सापडतं काहीतरी त्याचं. आणि मग त्याला खूप मजा येते आणि मग 4-5 तासांनी आय रिअली फील लाईक सेइंग काय म्हटलं होतं मी, असं मला करावंसं वाटतं. पण मी करत नाही. आय अ नाईस मदर त्यामुळे मी त्याला असं सारखं करत नाही. पण त्याला त्याचंच कळतं की थोडा वेळ आपण काहीतरी, मग तो काहीतरी 2 ॲक्शन फिगर्सचा काहीतरी एक खेळ खेळतो किंवा तो वाचतो काहीतरी किंवा तो काहीतरी चित्र काढायला लागतो, तो कॉमिक्स बनवतो. तर त्यांनी असाच एकदा कंटाळाला खूप तासभर मला इरिटेट केलं. मग मी त्याला फायनली म्हटलं की कबीर ऐक ना, मला आत्ता काहीतरी काम आहे, मी नाही तुझ्याशी खेळू शकत आणि आज तुला स्क्रीन नाही बघता येणार, त्यामुळे तुला काहीतरी फिगर आउट करावं लागेल. तुला जर काहीच फिगर आउट करता येत असेल तर त्या खोलीतले सगळे खेळ आपण दुसऱ्यांना देऊन टाकूया, कारण क्लिअरली यू आर नॉट युझिंग दम. मग तो जरा असा तोंड पाडून गेला. मग त्यांनी एक कॉमिक लिहिलं त्या कंटाळ्यात मॅ करून. ते कॉमिक असं होतं की असं एक लहान मुलगा असतो, तो त्याच्या आईला म्हणतो की टुडे आय एम फिलिंग रादर मच्युअर, तर तू मला काहीतरी काम सांग, कारण आता मी मोठा मुलगा झालाय. तर त्याची आई म्हणते कचराचा डबा बाहेर ने, खूप मच्युअर वाटतंय तर प्लीज टेक द ट्रॅश आउट. तर तो मुलगा कचराचा डबा घेऊन बाहेर जातो. तेवढ्यात वाऱ्याने दार लागतं आणि जाता जाता आई त्याला म्हणून गेली असते आता मी झोपायला चालले तर मला उठवू नकोस. तर आई जाऊन झोपते आणि हा बाहेर लॉक होतो आणि हा बराच वेळ लॉक होतो. मग त्याच्यानंतर ते दार उघडलं जातं आणि तो आत येतो आणि तो ठरवतो की आजपासून काही मच्युअर वगैरे वागायचं नाही. काय तर असं त्यांनी एक 1.5 पानाचं एक ते मेजर मच्युअर बॉय नावाचं एक कॉमिक लिहून काढलं कंटाळा आला म्हणून. तर असं होऊ शकतं, तर कंटाळा येऊ द्यावा असं मला वाटतं. किती सुंदर शॉर्ट फिल्म ॲनिमेटेड मला अशी दिसली. पण हे खूप भारी आहे. म्हणजे ना आपण, मला वाटतं कंटाळ्याला उगाच ना खूप जास्त भाव देतो. म्हणजे आपण एवढं डोक्यावर की कंटाळाला की काय करायचं ना, आणि बोर्डमला आपण उगाच फार ओव्हर ॲम्प्लिफाय करतो की बोर्डम म्हणजे करायला काही नाहीये, अरे बापरे हे ते. मला ऍक्च्युली बोर्डम असणं हे चांगलं वाटतं. म्हणजे मला बोर होतंय ह्याचा अर्थ मला काही पेंडिंग कामं नाही आहेत, ह्याचा अर्थ मला काहीतरी जळत नाही की आत्ता अर्जंट केलं पाहिजे, नाही केलं तर माझी वाट लागणार आहे, माझ्या पोटात खायला नाही पडणार आहे, किंवा बोर तर हा छान आहे, निवांत आहे ना, म्हणजे आता काही गडबड पण काही लोक अशी असतात की त्यांना हे सगळं असताना सुद्धा बोर्डम येऊच शकतं. ते आळशी असतं. हां, किंग्स अँड क्वीन्स ऑफ प्रोक्रॅस्टिनेशन. तशी पण लोक आहेत माझ्या आसपास. यू नो हू यू आर.
मी पण काही वेळेस म्हणजे खरंच जळत असतं काहीतरी, वासही मस्त घमघमाट सुटलेला असतो त्याचा, पण आत्ता नाही काही करावं असं वाटत म्हणून बसतात काही लोक. ते अवॉइड करणंच झालं, म्हणजे की नाही करायचं. किंवा खूप मला पण असं होतं कधीतरी, खूप काम आलं ना, खूप डेडलाईन्स, की मला एक 10 मिनिटं नॅप काढायची की मी जरा थोडं झोपून घेते, मग मी सगळं करते पण मला आत्ता झोपू द्या प्लीज, मला 10 मिनिटं, असं होतं माझं कधी कधी. पण असं मग हे पण आता तुझं कबीरचं उदाहरण दिलं ना, की बोर्डम मधनं आपण काहीतरी करतो. आय थिंक एक्सपेरिमेंट्स ऑल्सो बॉर्न आउट ऑफ बोर्डम. तुम्हाला काही करायला नसतं की तुम्ही काहीतरी करायला लागता आणि मग तुम्ही एक्सपेरिमेंट करता गोष्टींसोबत, जे कदाचित तुम्ही केलं नसतं. तर असं असे काही एक्सपेरिमेंट्स म्हणजे तुला कंटाळा येत नाही, तू कदाचित येऊ देत नाहीस तो, पण यू आर दॅट पर्सन. म्हणजे तू फिल्म्स करते, तू ॲड्स करतेस, मग तू आता नाटक करतेस प्रायोगिक, तू हिंदी नाटक करते, म्हणजे गुजराती नाटक करते, वेगवेगळ्या भाषांमध्ये करते आणि तू सतत काहीतरी वेगळं वेगळं करताना दिसत असते. मला असं होतं की खरंच एवढं करण्याची गरज असते, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे. आणि हे असं प्रत्येक वेळेस म्हणजे एकतर ॲज ॲक्टर्स तुम्ही लोक स्वतःला काहीतरी एका पेडेस्टलपर्यंत घेऊन जाता, यू इस्टॅब्लिश युअर सेल्फ, आणि तिकडनं परत विड्रॉ करायचं, परत दुसरीकडे काहीतरी वेगळंच करायला जायचं. म्हणजे आता प्रायोगिक नाटकच करायचंय, मग ते करायला लागलं की एकदम जायचं, मग ॲड्सच करायच्या, मग एकदम शाहरुखसोबत फिल्मच करायची, मग थांबायचं, मग ॲड्स करायच्या, परत प्रायोगिक नाटक करायचं. मला असं होतं हे कसं कुठून येतं? फॉर्च्युनेटली ना ओंकार, मी आत्तापर्यंत जे काही काम केलंय ते करताना मला ते निवडण्याची प्रिव्हिलेज म्हणा किंवा मुभा म्हणा आत्तापर्यंत मिळाली आहे. म्हणजे मी हे निवडू शकले की आत्ता मी प्रायोगिक नाटकासाठी माझ्या आयुष्यातले 2 महिने बाजूला काढून, 3 महिने बाजूला काढून ते नाटक पूर्णपणे करून त्याचं स्टेजिंग पहिली रन होईपर्यंत मी हा वेळ बाजूला काढू शकले. ही मुभा मला आत्ता माझ्या आयुष्यात मिळते आणि त्याबद्दल मी प्रचंड ग्रेटफुल आहे. शिवाय मला असं वाटतं की मी असा खूप लिनियर याला बघत नाही या प्रवासाला किंवा या ग्राफला फॉर दॅट मॅटर, किंवा असं अनेक लोक माझ्या आसपास कामं करणारी म्हणतात की मी थिएटर बॅकग्राऊंडचा आहे किंवा मी प्रायोगिक नाटकातून येतो आणि मी थिएटर केलंय, तर त्याला ऑलमोस्ट ट्रेनिंग स्कूलसारखं ट्रीट केलं जातं की तुम्ही बॅचलर्स मास्टर्स एखाद्या ह्याच्यात केलं आणि त्यानंतर तुम्ही काहीतरी एक MBA टाईपची डिग्री मिळून मग आता तुम्ही काम करताय, मग आता म्हणजे म्हणतात आता परत शिक्षणाकडे जाणार आहेस तू, असं जे म्हणतात ना, इट्स ऑलमोस्ट ट्रीटेड लाईक दॅट की आता तू प्रायोगिक नाटक करणार आहेस. तर मला असं वाटतं की मुळात तुम्हाला एक्सपेरिमेंटेशन करायला इन थिएटर तुम्हाला तुमच्याकडे शिक्षण असायला हवं, एक्सपिरियन्स असायला हवा. सो तुम्ही प्रायोगिक नाटक वयाच्या बऱ्याच टप्प्यांवरती करत राहायला हवं, कारण इट्स नॉट गोईंग बॅक, इट्स युझिंग व्हॉट यू हॅव राईट नाव टू पुट इन टू एक्सपेरिमेंट. कारण मी माझ्या वयाच्या 16व्या-17व्या वर्षी केलेलं प्रायोगिक नाटक वर्सेस मी आत्ता त्याला जसं अप्रोच करते, ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि आय एम होपिंग की इथून पुढे अजून फरक पडत जाईल, बिकॉज आय एम होपिंग माझी क्राफ्ट अजून डेव्हलप होईल, माझा एक्सपिरियन्स अजून वाढेल. सो कमिंग बॅक टू थिएटर हे मला अत्यंत नेसेसरी वाटतं. तुम्ही स्वतःला टेस्ट करून बघण्यासाठी, पुश करून बघण्यासाठी, कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडण्यासाठी तुम्ही याकडे परत परत यावं असं मला वाटतं. आणि नाटक ही अशी गोष्ट आहे ना, काही क्लासिक पुस्तकांसारखी, जशी तुम्ही ती लहानपणी जेव्हा वाचता तेव्हा तुम्हाला त्याचा एक बोध होतो आणि मग तुम्ही वयाच्या अनेक वेगवेगळ्या टप्प्यांवरती जर ती परत वाचत गेलात तर तुम्हाला त्यातले वेगवेगळे लेयर्स उघडत जातात. तर थोडंसं मला वाटतं की लाईव्ह परफॉर्मन्स हे तसं आहे की तुम्हाला तुमचे स्वतःचे लेयर्स उघडायला यू नीड टू कीप कमिंग बॅक टू इट. ती ट्रेनिंग स्कूल नाही आहे, इट इज अ लॅब, इट्स अन R&D लॅब. R&D लॅब पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला एक बेसिक एक्सपिरियन्स लागतो. सो तुम्ही फ्रेश आउट ऑफ कॉलेज सुद्धा करूच शकता काम, आणि देन ॲट लेटर पॉइंट्स इन युअर लाईफ तुम्ही वेगळ्या गोष्टी आणता तिथे. सो आता माझ्याकडे जो लाईफ एक्सपिरियन्स आहे तो घेऊन मी हे नाटक करते. अनदर 10 years मला कदाचित संधी मिळाली आणि सगळं जुळून आलं तर मला खूप आवडेल हे किंवा दुसरी कुठली तरी स्क्रिप्ट एक्सप्लोअर करायला. तर थिएटरला ट्रेनिंग स्कूलसारखं ट्रीट न करता मला वाटतं की त्याला अशा पद्धतीने जर बघता आलं, फक्त अभिनेत्यांना अभिनेत्रींना नाही तर प्रेक्षकांना सुद्धा. इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट पण. हां, तर मला वाटतं की दॅट इज ऑल्सो वाय मला थिएटर एक्सपेरिमेंट्स करायला खूप आवडतं. आणि मुळात तू भाषांबद्दल बोललास म्हणून माझं भाषेवर प्रचंड प्रेम आहे. मला
मला असं वाटतं की इतकं सुंदर हे एक काय म्हणतात, शस्त्र नाही म्हणता येणार, पण इतकं सुंदर एक आपल्या हाती आलेलं टूल आहे, ज्याच्यामुळे आपण नक्की आपल्याला काय वाटतंय हे आपण समोरच्यापर्यंत पोचवू शकतो. म्हणजे चिंताग्रस्त वेगळं आणि विमनस्क वेगळं आणि दुःखी वेगळं आणि हतबल वेगळं, आणि या सगळ्या खूप सिमिलर एक्सप्रेशनच्या शेड्स आहेत, पण ह्या प्रत्येकाचा वेगळा अर्थ आहे. तर त्या छोट्या छोट्या शब्दांमुळे, त्याच्यातल्या सौंदर्यामुळे किती काय काय होऊ शकतं. असं मला भाषा खूप फॅसिनेटिंग वाटतात. तर मला इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती ह्या भाषा नीट बोलता येतात, लिहिता वाचता येतात सगळ्या भाषा. तर मला संधी मिळाली तर मी या सगळ्या भाषांमध्ये काम करत राहते. त्यांनी पण एकदा एक काहीतरी मेंदूत सतत हे होत राहतं, एक्सरसाइज होत राहतो त्याचा. एका भाषेत आपण कम्फर्टेबल झालो की त्यावर प्रभुत्व आपलं असतंच आणि ते वाढतच जातं हळूहळू. पण इतर भाषांमुळे ना परत ते पाथवेज बदलतात, त्याच्यातलं एक्सप्रेशन, त्याच्यातले कल्चरल रेफरन्सेस, ह्या सगळ्या इतक्या भिन्न गोष्टी. वैशिष्ट्याची मजा पण येत असेल ना, कारण गुजरातीत काही गोष्टी किंवा मराठीतल्या त्या गोष्टी ज्या पद्धतीने एक्सप्रेस केल्या जातात आणि त्याचा जो काही इम्पॅक्ट होत असेल तो वेगळाच असेल ना, म्हणजे त्याची मजा पण घेता येत असेल ना. अगदीच. तर मी आत्ता ना एक खूप गाजलेलं हिंदी इंग्लिशमधलं नाटक आहे, वजायना मोनोलॉग्स नावाचं, जे प्रचंड गाजलेलं नाटक आहे. वी असं नाव तिने आता स्वतःचं बदललं. ई वेन्सलर नावाची एक रायटर आहे, ती आता स्वतःला वी असं म्हणते. सो वीचं हे नाटक आहे जे तिने अनेक वर्षांपूर्वी ओपन केलं US मध्ये, आणि ते 22 वर्षांपूर्वी भारतात पहिल्यांदा स्टेज झालं इंग्लिशमध्ये, मग ते हिंदीत झालं, आता ते गुजरातीत होतं आहे. हा विषय असा आहे की ह्याच्याबद्दल रिजनल भाषांमध्ये कसं बोलता येईल हा एक प्रश्न आहे. चिरंतना भट म्हणून आमची जी ट्रान्सलेटर आहे, जिने हे नाटक गुजराती ट्रान्सलेट केलं, तिने ते इतकं सुंदर केलं आहे ना. तर मला असं वाटतं की या विषयांबद्दल, म्हणजे ओव्हरऑल सेक्शुअलिटी ऑफ वुमेन या विषयाबद्दल इंग्लिश सोडून दुसऱ्या भाषेत कसं बोलता येईल हा प्रश्न सगळ्यांना पडतो. कारण ते ऐकताना असं आपल्याला सवय नसते ते दुसऱ्या भाषांमध्ये ऐकण्याची. या सगळ्या गोष्टी आपण इंग्रजीतच उरकून टाकतो. तर ते गुजरातीत करणं, त्याची डिग्निटी मेंटेन करून, हा इतका अप्रतिम एक्सरसाइज होता माझ्यासाठी. आणि ती भाषा माझी पहिली भाषा नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यातले थोडे थोडे बारकावे, त्याच्यात मी एक पर्टिक्युलर गोष्ट सुरती ॲक्सेंटमध्ये करते. सो ते करून त्याचं ऐकून ऐकून लोकांचं बोलणं, त्याचे कसे चेंजेस होतात इंटोनेशनमध्ये आणि थोडं थोडं, तर मला हे सगळं प्रचंड फॅसिनेटिंग वाटतं. त्यांनी काय होईल मला माहीत नाही, पण नक्कीच भर पडतो इन रिवायरिंग माय ब्रेन, असं मला वाटतं. सो भाषा वेगवेगळ्या एक्सप्लोअर करणं, त्याच्यात काम करून बघणं, हे मला माझ्याच स्वतःच्या एक्सपिरियन्ससाठी महत्त्वाचं वाटतं. सो हे सगळं करून पुढची जेव्हा मी फिल्म करीन किंवा पुढचं नाटक करीन, तेव्हा ह्या सगळ्याचा ची एक शिदोरी असेलच ना माझ्याबरोबर. सो इट्स ऑलवेज अ प्रोसेस. यू कीप डुईंग थिंग्स, यू लर्न समथिंग, यू अनलर्न समथिंग, अँड दॅट्स हाऊ इट इज. मगाशी तू बोलता बोलता म्हणालीस की एक्सपेरिमेंटेशन आणि यातनं तुझ्या ब्रेनचं रिवायरिंग होत जातं आणि तो डेव्हलप होत जातो डे बाय डे. पण हे यायला कुठेतरी म्हणजे जनरली हे बोललं जातं ना, तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता जेव्हा तुमच्याकडे प्रिव्हिलेज असतं, म्हणजे ते टिपिकल एक कायम कॉमेंट्री येते. म्हणजे जोपर्यंत तुमच्याकडे तो प्रिव्हिलेज नाहीये तोपर्यंत तुम्ही एक्सपेरिमेंटच नाही करू शकत. म्हणजे तुमच्याकडे तुमच्या जर बेसिक गोष्टी सॉर्टेड आहेत, ज्यावेळेस तुमच्याकडे काय खायचं आहे सॉर्टेड आहे, कुठे राहायचं सॉर्टेड आहे, बेसिक लाईफ तुमच्या नेसेसरी गोष्टी सॉर्टेड आहेत, तेव्हाच तुम्ही एक्सपेरिमेंट्सचा विचार करता. तर हाऊ डू यू सी दॅट ऑल्सो? कारण मग याच्यात प्रिव्हिलेजेसचा पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर होतो. आणि यू ऑल्सो मेन्शन्ड इट सुरुवातीलाच की आय एम प्रिव्हिलेज्ड इनफ टू मेक दोज चॉईसेस फॉर युअर सेल्फ. करेक्ट. हो, आय कम्प्लिटली अग्री. या आत्ता आयुष्याच्या या पॉईंटला मला असं वाटतं माझ्याकडे हे प्रिव्हिलेजच आहे की मला हे एक्सपेरिमेंटेशन करता येतं, किंवा मला आत्ता हे नाही मी हे करते असं म्हणता येतं. जिथे सर्वायवल किंवा महिन्याची बिलं भरणं हा स्ट्रगल आत्ता नाही आहे, पण दॅट इज नॉट वेअर आय कम फ्रॉम, दॅट इज नॉट वेअर आय स्टार्टेड फ्रॉम. सो असं एक काय मिसकन्सेप्शन असतं किंवा काय समज असतो की आता ॲक्टर म्हटलं की काय म्हणजे तुमचं आयुष्य, तर असं नाही आहे. मी जेव्हा लहानाची मोठी होत होते तेव्हा माझे वडील ज्या काळात कार्यरत होते ॲज अन ॲक्टर, तेव्हा माध्यमं तर खूप लिमिटेड होती. TV वरती 2 चॅनल होते, DD1 आणि DD2. अल्फा मराठी नावाचं जे चॅनल जे पुढे जाऊन झी मराठी झालं,
तेही माझ्या 8वी-9वीच्या वेळेला आलं पहिल्यांदा. सो तो अख्खा काळ मी मोठी होत असतानाचा खूप लिमिटेड ऑपॉर्च्युनिटीज असायच्या ॲक्टर्ससाठी. नाटक माझे वडील सातत्याने करत आले आहेत. सिनेमांमध्ये त्यांनी अधूनमधून कामं केली आहेत, पण सातत्याने ते नाटक करत आले आहेत. नाटकात असा किती पैसा मिळणार आहे, दौरे आणि सगळं मॅनेज करून. त्या पलीकडे जाहिराती म्हणा किंवा OTT फॉर दॅट मॅटर, किती मोठं माध्यम ओपन झालं आहे आता नटांसाठी. यातलं काहीच उपलब्ध नव्हतं. त्यामुळे मोजक्या माध्यमांमध्ये तेवढंच काम सगळ्यांना मिळून असणार, त्यात तुमच्या वाट्याला किती येणार. तर असं काही मी खूप लॅविश आयुष्य जगले का, तर नाही. हालाकीची परिस्थिती होती का, तर नाही. एक मध्यमवर्गीय साधारण कुटुंबातली मी आहे. फक्त माझे वडील अभिनेते होते, म्हणजे फॅक्टरीत कामाला नव्हते, बँकेत क्लर्क नव्हते, अभिनेते होते. त्यामुळे एका वेगळ्या जगाची, त्यांचं करिअर फक्त ग्लॅमरस होतं. हां, तर ते मला बघण्याची संधी मिळाली किंवा एक त्यांना रेकग्निशन असायचं, 4 लोक ओळखायची. पण म्हणून आम्ही रोज तंदुऱ्या रोट्या तोडतोय तर अजिबात नाही. आणि माझी आई ही एक अत्यंत स्ट्रिक्ट मिडल क्लास व्हॅल्यूज असलेली बाई आहे. अजूनही मी एखादी महागडी गोष्ट घेतली की ती कशाला असं मला करतेच. तर ती स्वतः ट्रेननी फिरते. तिला अजिबातच मी गाडी पाठवते वगैरे काही गरज नाही असं म्हणून ती बसनी फिरा, ट्रेननी फिरा, ती खरी अशी आहे. म्हणजे ती दाखवण्यासाठी म्हणून असं काही नाही करत. त्यामुळे मीही अशीच आहे थोडीफार. मला काही गोष्टी अशाच लागतात की ज्या मी माझ्या हाताने करून, मला भाजी घ्यायला आवडते विकत, मला प्रचंड आवडतं भाजी विकत घेणं वगैरे. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी राहिल्यात की ज्या मला माझ्या तशाच करायला आवडतात. किंवा मला एकदा माझ्या घरातनं सगळी साफसफाई स्वतःच्या हाताने करून घेतली की मला बरं वाटतं. असं सगळं असतं. ते माझ्या आईचा एकदा गृहिणीचा हात फिरला पाहिजे वगैरे, हे जे आहे ते सगळं आहे तसंच इंटॅक्ट आहे. सो आय डोंट कम फ्रॉम प्रिव्हिलेज. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात एक्सपेरिमेंटेशन करता येईल, या स्टेजला पोचायचं असेल, तर तुम्हाला तुमचं प्रिव्हिलेज क्रिएट करावं लागतं. सो सुरुवातीपासनं तुम्हाला ही क्लॅरिटी असावी लागते की इफ यू वॉन्ट टू स्पेंड सम टाइम डुईंग वॉट यू लाईक, यू हॅव टू बी एबल टू बाय दॅट टाइम, बिकॉज टाइम हॅज अ प्राइस. मला पुढचे 6 महिने घरी बसायचं आहे किंवा मला आवडतं ते काम करायचं आहे किंवा मला नाटकात काम करायचं आहे, ज्याचे फायनान्शियल गेन्स कम्पॅरेटिव्हली तेवढे नसतात, तर मग मला त्या 6 महिन्यांची पूर्वतयारी वर्षभर आधीपासून करावी लागते. आफ्टर हॅव्हिंग एस्टॅब्लिश्ड युअर बेसिक सगळ्या गोष्टी. कारण मी एकटी नाही आहे, मला परिवार आहे, मला एक मूल आहे, 2 मुलं आहेत, एक डॉग पण आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी जोडून जे काही मला प्लॅन करावं लागतं, ते प्लॅन करूनच मी हे एक्सपेरिमेंटेशन करू शकते. सो having said the fact that I know I'm coming from privilege is also I've created my privilege, which takes hard work. मला खूप सगळ्यात आवडते गोष्ट माहिती का प्रिव्हिलेजबद्दल, तू म्हटलीस त्याच्यामुळे ते अंडरलाईन पण झालं की इट्स ऑल्सो यू क्रिएट द प्रिव्हिलेज, बट ऑल्सो हाऊ यू युटिलाइज दॅट प्रिव्हिलेज. म्हणजे तुझ्याकडे आहेत ते प्रिव्हिलेज तू मिळवलंयस, पण ते त्याचा वापर काय करतोय आपण. म्हणजे त्याचा वापर हा एक्सपेरिमेंटेशनसाठी करतोय का, म्हणजे त्याचा आनंद घेण्यासाठी, म्हणजे दोन्ही कुठलाही चूक बरोबरचा मुद्दा नाही, पण तेही मॅटर करतं ना. आणि जर तुम्ही प्रिव्हिलेज तयार केलं तर ते वापरलं पण पाहिजे. नाहीतर मग नाही मी आहे प्रिव्हिलेज पण ते बाजूला ठेवत, ह्याला काहीच अर्थ नाही ना. कारण बऱ्याचदा ते एक्सपेक्टेशन हे असतं ना की लोकांकडनं तुझं काय प्रिव्हिलेज आहे, तू काय गोल्डन स्पून आला, पण गोल्डन स्पून आला तर त्याचा मला प्लॅटिनम करायचं आहे किंवा मला त्याचं काहीतरी भारी करायचं आहे. म्हणजे नाहीतर मग काय त्याला अर्थच राहत नाही असं वाटतं का कुठे कधी. पुन्हा लाईक यू राईटली सेड, हे ह्याच्यात चूक बरोबर नाही आहे, पण थोडंसं आपण ना प्रिव्हिलेज्ड लोकांकडे बघण्याची लेन्स आपण थोडी हार्श ठेवतो जनरली. म्हणजे आता एखादी व्यक्ती जी शून्यातनं वर आली आहे, तिला खूप गोष्टी माफ होतात अचानक. आणि मग कोणत्या तरी बापाचा कोणतरी मुलगा आला की बघा असं करतो, असं होतं. मला असं वाटतं ऑन अन इंडिव्हिज्युअल लेवल फार असं काही वेगळं नसतं. आणि ही जी एक आणि मला हे बऱ्याचदा ऐकूनही घ्यावं लागतं की तुला काय घरीच गॉडफादर, तुझ्या वडीलच इंडस्ट्रीमध्ये होते, तुम्ही काय. तर मला असं वाटतं तुम्हाला कोणी सांगितलंय हे की असं काही, म्हणजे असंही असेल काही लोकांच्या बाबतीत, पण माझ्या बाबतीत असं काही नव्हतं, उलट होतं. आणि मी अनेकदा बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलंही आहे की एकदा माझ्याच एज ग्रुपमधल्या मुलींची नावं माझ्याच वडिलांना सजेस्ट करायला म्हणून सांगितलं. त्यांनी एक 4-5 नावांची यादी दिली, ज्यात माझं नाव नाही दिलं. हिरोईन हवी होती कुठल्या तरी फिल्मसाठी, तर त्यांनी माझ्या कंटेम्पररीजची नावं हिला विचारा असं म्हणून त्यांनी माझं नाव नाही दिलं. काही कारणास्तव ते प्रोड्युसर्स नंतर मला भेटले आणि आमची मीटिंग झाली, तेव्हा ते म्हणाले की आम्ही त्या गिरीशोकांशी पण बोललो,
तर तुमचं आडनाव सेम येते तुमचे, तर मी म्हटलं माझे वडील. ते म्हणाले कमाल आहे, त्यांनी तुमचं नाव नाही दिलं. तर माझे वडील इतक्या टोकाचे होते. तर त्यांनी मला पहिल्याच दिवशी माझ्या शूटच्या सांगितलं होतं की मी तुझं नाव पुढे रेकमेंड कर, माझ्या कुठल्या मित्राला सांग की माझ्या मुलीला तुझ्या फिल्ममध्ये घे किंवा तिला संधी दे किंवा तुला काही टिप्स दे, यातलं मी काही करणार नाही आहे. तुला तुझं स्वतः करायचं आहे. तू निवडलंयस ना हे करायचं, तू करायचं. तू 50-60 वर्षाची झाल्यावरती मागे वळून जेव्हा स्वतःच्या करिअरकडे बघशील तेव्हा तुला हे नको वाटायला की माझ्या वडिलांनी मला गिफ्ट दिलं आहे. तुला हे वाटायला पाहिजे की मी स्वतः घडवलं आहे. सो हे त्यांनी त्या दिवशीच मला क्लिअर केलं होतं. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की एकच गोष्ट मी तुला शिकवेन, ती म्हणजे नाही म्हणायला शिक. प्रेमाने, विदाऊट बर्निंग ब्रिजेस, विदाऊट हर्टिंग सेंटिमेंट्स, आयडियली, पण नाही म्हणायला शिक. तुला जे नाही करायचं आहे, तुला जे नाही आवडत आहे, त्याला नाही म्हणायला शिकायला पाहिजे. एवढ्याच 2 गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. आणि त्यानंतर त्यांनी माझ्या पहिल्या 2-3 फिल्म्स पाहिल्या असतील, पण त्या पलीकडे ते कधी सेटवर नाही आले. त्यांनी मला काहीच नाही. म्हणजे आमच्या करिअरच्या ट्रॅजेक्टरीजही पूर्णपणे वेगळ्या आहेत. मी ज्या प्रकारचं काम करते त्याचा काहीच संबंध नाही ते जे काम करतात त्याच्याशी. सो मला कुठल्याही तशा नेपोटिझम रिलेटेड प्रिव्हिलेजची काहीच मला ॲडव्हान्टेजेस मिळाली नाही आहेत. किंवा पण असं खूप होतं की तुमचं काय तुम्ही गोरी माणसं, तुम्ही उंच माणसं आणि असं सगळं. तर आधी ना मला असं खूप असं आतून अशी फाईट यायची की नाही, पण मी नाही, पण मग मी डू आय रब इट इन युअर फेस की पण मी प्रिव्हिलेजचं काय करते ह्याचा मला खूप लोड असायचा. आजकाल मला असं वाटतं की मी काहीही केलं आणि मी लिटरली काहीही केलं तरी कोणीतरी त्यावर वाईट बोलणारच आहे. मी मराठीत बोलले की 4 हिंदी इंग्लिश बोलणारे फॉलोअर्स म्हणतात की हमको तो कुछ समझ में नहीं आता. मी हिंदी इंग्लिशमध्ये बोलायला लागले, तुम्हाला काय मराठीत बोलायची लाज वाटते का? चालूच असतं हे. मी अशी दिसले की तू वेस्टर्न कपडे का नाही घातले, मी जीन्स घातली की संस्कृती विसरली. सो नथिंग, no matter what you do, somebody is going to say nice things about you, somebody is going to say bad things about you. So nowadays when people say तुमचं काय बुवा, मी म्हणते हो आहे. तर मग तुमचं काय बुवा वडील, म्हणले या आय एम सॉरी, आय डोंट अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम. आय ओन इट, आय फ्लॉन्ट इट. How am I supposed to explain to everybody कि I come from as basic a background as you are, and yes, I am aware of my privileges, but do I need to be punished for them? No. And if I have a privilege and if I don't want to use it for something great or grand, I should be allowed to. Why not? आणि स्पेशली मला असं वाटतं की जेव्हा मी माझं प्रिव्हिलेज स्वतः बनवलं आणि अर्न केलंय तेव्हा तर मी वाटेल ते करेन त्याच्याबरोबर. आणि जर मी वाटेल ते करू शकते तर मी कोण होते कोणाला जज करणारी की ते त्यांच्या प्रिव्हिलेजचं काय करताय. फॉर ऑल यू नो, बिकम पॅरिस हिल्टन अँड एन्जॉय युअर लाईफ. वाय नॉट? एक्झॅक्टली. मला आता इतकं इंटरेस्टिंग वाटतं हे तिचं जे अंडरस्टँडिंग आहे. तू एक मध्ये सिरीज केली होतीस लेडीज स्पेशल नावाची. सो मला ते इतकं इंटरेस्टिंग वाटलं की ह्या अंडरस्टँडिंगनी वेन यू लुक ॲट एक मिडल क्लासमधली बाई जी लेडीज स्पेशल डब्यातनं येऊन जाऊन करते, ती सगळं घरातलं काम करते, ऑफिसला जाते, घर सांभाळते, ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे हे अंडरस्टँडिंग होतं म्हणून ती भूमिका एवढी आपलीशी वाटते. कारण नाहीतर अदरवाईज त्या भूमिकेचं तुझ्या आयुष्यात खूपच वेगळं आयुष्य आहे ना. हां, माझी आई आहे ती बेसिकली. ओके. हो. सो मेघना ही माझी आई आहे. भाषा फक्त वेगळी आहे तिची, पण अपार्ट फ्रॉम दॅट ती पूर्णपणे माझी आई आहे. असंच ट्रेनमधून प्रवास करून ट्रेनच्या मैत्रिणी असायच्या तिच्या, किंवा सकाळी लँडलाईनवरती तिला फोन यायचा की 9:36 9:36 9:36 असं सगळ्यांचे फोन असायचे. 9:36ची गाडी सगळ्यांनी पकडायची. मग त्या 9:36च्या गाड्यांमध्ये ॲक्च्युली डोहाळ जेवणं झाली आहेत, ॲक्च्युली बर्थडे पार्ट्या झाल्या आहेत, हे सगळं बघितलं. म्हणजे मी नाही, फर्स्ट हँड नाही, पण माझी आई आज चांगली साडी नेसून बाहेर पडली म्हणजे अगं तिचं, मग तिथे किटी पार्टी असायची त्यांची. मग तिथेच ते काहीतरी, मग ते त्या ट्रेजमध्ये यायचे ते काय ट्रिंकलेट्स कानातले विनातले ती आणायची घरी. हे सगळं ती जगलेलं आहे. आम्ही कांदिवलीला राहायचो, ती वसईत काम करायची, त्यामुळे ती रोज उलटा प्रवास करायची, थोडासा गर्दीच्या उलट्या साईडला. आणि तिच्या काही त्यातल्या मैत्रिणी होत्या, एक कांदिवली चढायची, एक बोरिवलीत, एक दहिसरमध्ये, आणि पुढे त्या सगळ्या एकत्र प्रवास करायच्या. सो त्यांचे वाढदिवस, त्यांच्या काय येताना मेथीची जुडीच आणली, सगळ्यांनी मिळून निवडून दिली वगैरे, हे सगळं हे ॲक्च्युली झालंय. सो मी हे खूप जवळून पाहिलंय. माझ्यासाठी भाषा खूप लांब होती माझ्या भाषेपासनं, कारण ती अशी एक मुंबईया
हिंदी जी असते की मेरे को क्या समज में नहीं आता क्या असं जे तर हे माझ्यासाठी थोडं मला त्याची प्रॅक्टिस करावी लागली आणि मग ते मी इतकं बोलायला लागले की मी नंतर हिंदी बोलायला लागल्यावरती ते तसं व्हायला लागायचं. तर मला असं जरा रिवायर करावं. एक ती बेसिक मुंबईत राहिल्यामुळे त्या प्रकारचं हिंदी कानावर सतत पडत असतं की म्हणजे अगदी आयलाय गयलाय असं नाही, पण ते जे एक महाराष्ट्रीयन हिंदी बोलतात ना की एक व्हेजिटेरियन आणि कांदिवली आणि कांदिवलीमुळे गुजराती कांदिवलीमुळे गुजराती मी माझ्या रक्तात मारा लोईमा सेव टामेटा छे असं मी म्हणते. लोई म्हणजे रक्त. तर खरंच आहे, पण मारा लोईमा उंदियोचे लहानाची मोठे झाली मी हे सगळं खात पीत. त्यामुळे तर ते इंटरेस्टिंग होतं. कुठून तरी कुठल्या तरी मेमरीतनं कुठल्या तरी रेफरन्समधनं ते येतं आणि ते असं बिलिव्हेबल होईपर्यंतच खरं करायचं असतं. त्या पलीकडे घेऊन गेला तर मग ते अनअप्रोचेबल वाटतं थोडंसं. सो त्यातल्या त्यात छोट्या छोट्या गोष्टी करायचं म्हणजे गाऊनच्या खाली थोडासा परकर दिसतोय वगैरे अशा. किंवा एक अजून फार इंटरेस्टिंग गोष्ट, लेडी स्पेशलचा विषय काढला म्हणून मला वाटली 2-3 गोष्टी आहेत. एक तर सेटमध्ये असं त्यांनी केलं होतं की ते सगळं जे चाळीतलं घर असतं त्याला एक छोटी शिडी आणि एक तो पोटमाळा असतो ज्याच्यावर गाद्या घालून झोपतात रात्री. तर पोरं वरती झोपतात आणि इथे याचं एक हॉलमध्येच किचनमध्येच एक मेकशिफ्ट पडद्याची अरेंजमेंट करून आम्ही आमच्या दोघांची एक बेडरूम स्पेस अशी केलेली असते. सो दिवसभर तो सोफा कम बेड असतो आणि मग तो उघडला की आमचा बेड होतो. तर आमचे अनेक सीन्स तो बेड उघडताना चादरी घालताना, कारण रात्रीचं हे रुटीन असतं, एक अंथरुणं घालायची, पाणी भरून ठेवायचं भांड्यात तांब्यात आणि मग झोपायचं, अलार्म लावायचा, हे सगळं एक रुटीन असतं. तर ते सगळं करत किंवा बाटल्या भरून ठेवायच्या दुसऱ्या दिवसाच्या शाळेत जायच्या ह्याच्या सगळ्याच्या पाण्याच्या बाटल्या भरून विसळून ठेवून द्यायच्या. हे सगळं काम करत असताना आमचे संध्याकाळचे रात्रीचे सीन्स शूट करायचे. तर तो जो सोफा कम बेड होता ना तो एकटाच असा लख्ख निळ्या रंगाचा वेल्वेटचं असं कवर असलेला एक चकचकीत नवीन होता, बाकी सगळं घर जुनं होतं. सो त्यांनी तो हप्त्यांवरती नंतर घेतला असेल असा तो मुद्दाम ठेवला होता. सो अशा घरामध्ये छोट्या छोट्या एलिमेंट्स होत्या ज्या आत्ता घेतल्यात. थोडे पैसे आले तर एक कुंडी घेतली शोपीस म्हणून, थोडे पैसे आले तर चांगला नवीन आरसा घेतला. तर बाथरूममध्ये बाकी सगळं कळकट आहे थोडं, पण तो आरसा नवीन आहे. तो असं त्यांनी मुद्दाम केलं होतं त्या सेटमध्ये. छोट्या छोट्या गोष्टी. किंवा आता मेघना माझं जे कॅरेक्टर होतं ती कुठलाही घरात असलेला सीन काम करत असतानाच बोलायची. असा कुठलाही सीन नव्हता की दोघं जण बसलेत असे सिरियलमध्ये बसल्यासारखे आणि गप्पा मारतात. ती भाजी तरी निवडत असायची, ती पुस्तकं तरी भरत असायची बॅगमध्ये, ती स्वयंपाक तरी करत असायची, ती काहीतरी कपड्यांच्या घड्या तरी करत असायची, ती सतत काहीतरी घरातलं काम करत असायची. कारण हे खरं आहे. 2 मुलं, एक व्हीलचेअरमधले सासरे, नवरा आणि स्वतः एका छोट्या घरात कसं संपणार आहे काम. किंवा बाहेर पटांगणात सीन असला तर ती पाईपाने पाणी भरत असायची ड्रममध्ये किंवा कपडे वाळत घालत असायची. कधीच असे सीन्स नाही केले की ज्याच्यात. सो हे सतत हे फार इंटरेस्टिंग होतं. हे खूप लोकांच्या लक्षात आलं नसेल पण त्यामुळे ते रिलेटेबल वाटायचं. मला खूप पर्सनली खूप कौतुक वाटतं की म्हणजे आपण शिव्या घालतो ते ठीक आहे, टिपिकल की सासू सुनांचे प्रॉब्लेम दाखवतात, हे दाखवतात, ते दाखवतात, सतत तेच भांडणं दाखवतात, त्याच्यामुळे घरात भांडणं होतात, हे बाजूला ठेवूया थोडंसं. पण बऱ्याचशा अशा सिरियल्स असतात किंवा बऱ्याचशा टी व्ही मला असं वाटतं खरं तर मिडल क्लासची दुःख सहज करतात. मिडल क्लासच्या आयुष्यात जे काही घडतंय हा तुमचं ते नॉर्मल आहे. जे तुमच्या बाबतीत घडतंय ना तेच अजून 100 कोटी घरांमध्ये घडतंय हे दाखवतात असं वाटतं का? बिकॉज यू हॅव बीन पार्ट ऑफ इट. आय डोंट नो. आता हा एक खूप तात्विक वाद आहे. खूप खूप वर्षांपर्यंत मला असं वाटायचं की आपल्यावरती जबाबदारी आहे की आपण समाज प्रबोधन करावं. कारण एक एपिसोड बघून किंवा एक चित्रपटाचा शो बघून एका वेळेला 500 माणसं इन्फ्लुएन्स होत आहेत, एवढी ताकद दुसऱ्या कुठल्या माध्यमात आहे, तर मग काहीतरी बरं सांगा ना लोकांना. हे सगळं मला असं खूप वाटायचं की मग आपण नाही करायचं तर कोण करायचं हे वगैरे. पण मला आता ना रिकन्सिडरिंग दॅट and I'll come back to this idea of dynamism of thoughts and how we are absolutely not okay with it and how that's wrong as a fundamental problem. ह्याच्याबद्दल मी बोलते. पण मला आता असं वाटतं की प्रत्येकाचं बघण्याचं कारण वेगळं असतं आणि प्रत्येकाचं बघण्याचं कारण असं खूप डीप आणि खूप काहीतरी विचारातून येणारं नसतं. बऱ्याच लोकांना ती वेळ आवडते. 7:30 वाजता एक जे लागतं समोर ते आपण बघतो, कारण आपण काहीतरी दिवसभर करून घरी आलेलो असतो. 7:30-8 वाजता जे काही ट्रेनमध्ये प्रवास करून, टॅक्सीमध्ये प्रवास करून, ते सगळं किचकिच पिचपिच करून घरी आलो, आवरून जरा एक करून बसलो खाली की समोर काहीतरी लागतं
आणि ते आपण बघतो. ती सिरियल संपली, दुसरी सिरियल लागली तरी टाइम स्लॉट तोच राहतो, ते बघत राहतात. इट डझंट मॅटर. आय डोंट थिंक अ लॉट ऑफ पीपल चूज वॉट दे वॉन्ट. चूजिंग अगेन कम्स फ्रॉम प्रिव्हिलेज. तुमच्या हातात एक डिव्हाइस आहे ज्यावर तुमच्याकडे सगळ्या वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन आहे. आता तुम्ही निवडा तुम्हाला काय बघायचं आहे. मोर डिफिकल्ट. व्हॉट यू वॉन्ट टू स्पेंड युअर टाइम विथ. पण दिस 7:30, 8 o'clock माझा हे TV बघायचा वेळ आहे. वॉट एव्हर यू शो मी, आय एम गोइंग टू वॉच इट. इट्स ॲज सिम्पल इज दॅट. बेसिक चॉईस आहे. ETV मराठी किंवा ह्याच्याऐवजी काय बाबा मी झी मराठी बघेन किंवा स्टार प्रवाह बघेन. करेक्ट. सो त्या स्लॉट्समध्ये, आणि हे प्रोग्रामिंग करणारे हुशार असतात प्रचंड लोक. त्यांना करेक्ट माहिती असतं की या स्लॉटमध्ये बायका बसणार, पुरुष ऑफिस संपवून घरी यायच्या आधी. तेवढ्यात त्यांना आपण एक त्यांच्यासाठीचं कॉन्टेंट दाखवू. त्याच्यानंतर किंवा एक हलकी फुलकी लव्ह स्टोरी ज्यामध्ये कॉलेज रोमॅन्स आहे, सो दे आर रेमिनिसिंग देअर ओल्ड डेजवाला तेव्हा दाखवू. मग एक फॅमिलीजबद्दलचं काहीतरी एक जे असेल ते आत्ता दाखवू. मग त्यानंतर क्राईम दाखवू. त्याचे स्लॉट्स ठरलेले असतात. तुम्ही बघायचं प्रोग्रामिंग खूप बऱ्यापैकी सिम्प्लिफाईड आहे त्याच्या बाबतीत. तसं टायमिंगच्या हिशोबाने प्राईम टाईम काय आहे, प्राईम टाईम काय नाही आहे, मग त्याच्या जाहिराती कुठल्या लागणार, हे सगळं ती आर व्हेरी इंटेलिजंट पीपल. तर काही लोकांना कदाचित आपलं आयुष्य समोर बघण्याचा कंटाळा आला असेल म्हणून ते थोडंसं ॲस्पिरेशनल काहीतरी बघतात की मला ह्यातून बाहेर काढा, मला या रटबद्दल परत तिथेही बघायचं नाही आहे, असंही असेल. काही लोकांना असं वाटत असेल की अरे माझ्या बाबतीत जे होतं ते तिच्याही बाबतीत होतं, म्हणजे मी काही चुकत नाही आहे, किंवा मी पण मला रेप्रेझेंटेशन मिळतं आहे, त्याच्यासाठी बघत असतील. काही लोक ह्यातल्या कुठल्याही कारणासाठी नसतील बघत. मला असं वाटतं आपण खूप विचार करतो, म्हणजे मी तरी खूप करायचे. खूप बेसिक असतात काही गोष्टी. आणि आपल्याकडे आत्ता तरी आपल्या देशात अशी सिच्युएशन आहे की सर्वायवल इज स्टील अ स्ट्रगल. इट मे नॉट बी अ प्रॉब्लेम फॉर अ लॉट ऑफ पीपल एनीमोर, बट इट्स अ स्ट्रगल फॉर शुअर. रोजचा उगवलेला दिवस पार पाडणे इज नॉट अन इझी टास्क इन दिस कंट्री येट. त्याच्या अंताला तुम्हाला काय बघायचं आहे याच्यासाठी तुम्ही किती ब्रेन सेल्स वापरणार आहात. यू हॅव ऑलरेडी स्पेंट युअर डे. म्हणजे मोस्ट पीपल विच फॉर्म द बल्क ऑफ आर व्ह्यूइंग ऑडियन्स, बाय द एंड ऑफ द डे दे आर टायर्ड. दे आर व्हेरी टायर्ड. तर तुम्ही त्यांना काय दाखवू शकता? असं काहीतरी जे त्यांना फेमिलियर वाटतं, जे त्यांना बघायला आवडतं, ज्याबद्दल फार विचार नाही, खूप थॉट प्रोवोकिंग काहीतरी बघणारा ऑडियन्सच वेगळा आहे. ज्यांचं बर्डन किंवा त्यांच्या दिवसभर काम करून थकलेलं मेंदू, थकलेलं शरीर हलकं वाटेल किंवा बरं वाटेल अजून, असं काहीतरी बघतात ते. किंवा काही फरक पडत नाही काही लोकांना. इट्स जस्ट सम ऑडिओ व्हिज्युअल. म्हणजे लहान मुलांना नाही का ते असे काहीतरी वेगवेगळे आकार फिरत असतात, त्याचे व्हिडिओ लावून दिले की ते कसे आपले बघत बसतात. काहीतरी ऑडिओ व्हिज्युअल चालू असतं. तर तसंही असेल ज्या बायका घरी असतात किंवा ज्यांना तो तेवढा वेळ माझा TV बघायचा, मग त्या स्टोरीमध्ये गुंततात, मग त्या इन्व्हेस्ट होतात त्या पात्रांमध्ये. मग त्यांच्यासाठी ते रिपीट टेलिकास्ट पण महत्त्वाचे असतात, कारण ते दुपारी लागतात. मग सगळी घरातली कामं आवरून ते रिपीट टेलिकास्ट बघायला बसतात. सो ही एक छान अशी इकोसिस्टम आहे जी सेट झाली. तर लोक मध्ये म्हणतात TV इज गोइंग टू डाय, OTT इज टेकिंग ओव्हर. नेव्हर म्हणजे नॉट ॲटलीस्ट फॉर द नेक्स्ट फ्यू इयर्स. आता ही जी पिढी येते ज्यांच्या प्रत्येकाच्या हातात एक डिव्हाइस आहे, त्यांचं मला माहीत नाही पुढे जाऊन ते कसं करणार. पण ते तो एक बॉक्स आहे ज्याच्यासमोर आपण बघून आपलं एक रुटीन एका वयानंतर, आय डोंट नो तुम्हाला अनुभवता येतंय की नाही, पण मी जेवढ्या बदलासाठी आधी तयार असायचे ना, तेवढी मी आता रेझिस्टंट होत चालले. आणि आपल्याला असं आपल्या आजी आजोबांबद्दल वाटायचं की एवढं बेसिक आहे, तुम्हाला कळत कसं नाही. पण हे बदल होत जातात. मला फोन बदलला ना की पहिले काही दिवस मी डिसओरिएंटेड असते. फोन बदलला तर मी वॉलपेपर बदलला किंवा काहीतरी एक इथला ऍप इकडे चुकून शिफ्ट झाला की असं होतं की अरे बापरे मला व्हॉट्सअप सापडत नाही. ऍब्सोल्युटली. म्हणजे मी कितीही कम्फर्टमध्ये आउटडोर शूटला 5 स्टारमध्ये राहत असलेलं तरी मला घरी यायचं असतं आणि मला माझा बेड आणि माझं सगळं हवं असतं. कुठेतरी तुम्ही तसंही असतं की ते रिमोट घेऊन तो TV लावणे, त्याच्या जाहिरातींच्या वेळेला ते म्यूट करणे, तेवढ्यात जाऊन 4 कामं संपवून येणे आणि मग पुढचं बघणे, ही एक इतक्या रुटीनमधली सवय आहे ना की खरंच फार त्या कॉन्टेंटचा फरक पडतोय असं मला म्हणजे पडतच नाही का. तर तसं नाही आहे. काय बघताय त्याचा ऑब्व्हियसली फरक पडतो आणि इम्पॅक्टफुल आहे ते. पण असं अरे बापरे आता आपण काहीतरी त्याच्यातून समाज प्रबोधनच करायला घेऊया, तर मला वाटतं की एका त्या माध्यमावर एवढा स्ट्रेस देणं कितपत योग्य आहे याचा विचार. आपण स्वतःला खूप मोठे समजतो. आपण स्वतःला खूप महत्वाचे. पण मेकर्स आणि क्रिएटर्स हे स्वतःला खूप महत्वाचं जेव्हा समजायला लागतात तेव्हा होतातच थोडेसे प्रॉब्लेम्स. आपण काहीतरी करू शकतो ही भावना महत्वाची आहे. सोडायला नको, ते गिव्हअप नको मारायला. पण आपण एक सगळं बदलून मला आय एम नॉट टू कम्फर्टेबल विथ दॅट थॉट एनी मोर.
आय यूज टू फील दॅट. कमिंग बॅक टू डायनामिझम, मला आधी असं वाटायचं आणि मला आता असं नाही वाटत, हे आपल्याकडे एक्सेप्टेबलच नाही आहे. एखाद्या गोष्टीबद्दल माझं आधी असं मत होतं आणि आता माझं असं मत नाही आहे. याचा अर्थ तुम्ही ग्रो केलाय ना, तुम्ही इव्हॉल्व्ह झालात ना. मग तुम्ही असे इव्हॉल्व्ह झालात का असे इव्हॉल्व्ह झालात तो वेगळा मुद्दा आहे. म्हणजे आधी बेटर मत होतं आता नाही, असंही असू शकतं. पण जे जुने ट्विट्स काढून लोकांना हाणतात, तर मला असं वाटतं पण आत्ता तो माणूस काय बोलतोय ह्यावर आपण ठरवलंच पाहिजे ना की तो पॉईंट ए टू पॉईंट बी आलाय. आपल्याकडची ही टॉलरन्स लेवलच गेली आहे की मला आधी असं वाटायचं की मी फार महत्वाची आणि आता मला असं नाही वाटत. ह्याला एक्सेप्टन्सच नाही आहे. पण तेव्हा तर तू असं बोलली होतीस. हो पण ते तेव्हा होतं ना. 2 दिवसांनी मी वेगळी व्यक्ती आहे ना. मी आत्ता असं बोलते आणि उद्या मी अजून वेगळं बोलू शकते. याची मुभाच नाहीये. हे मला फार सॅड वाटतं. आणि खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे आपण रोज बदलतो. म्हणजे मला काल मटकीची भाजी आवडायची, मला नाही आज खायला वाटत, खावीशी वाटत. तर आणि इट इज फेअर. म्हणजे समथिंग ॲज सिम्पल इज दिस टू ओपिनियन्स अबाउट व्हॉट यू फेल्ट अबाउट व्हॉट इज गोइंग ऑन इन द वर्ल्ड. म्हणजे आज मी 1-2 वेगळी पेजेस वाचली त्या काहीतरी करंट अफेअर बद्दल आणि माझं असं लक्षात आलं की हा माझा जो स्टँड मी माझाच घेतला होता तो मला रिव्हिजिट करावा लागेल, कारण कदाचित दिस इज नॉट द ट्रूथ. आणि द अंडरस्टँडिंग ऑफ डू वी एव्हर रिअली नो द ट्रूथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपण जे काही बेस करतो आपले ओपिनियन्स ते एका लेवलच्या सरफेस लेवल इन्फॉर्मेशन वरूनच असतो, कारण तेही कुठेतरी ऑर्केस्ट्रेट करूनच आपल्याकडे पाठवत आहे. तर आपण खरंच सगळ्या गोष्टींचा सगळ्या बाजूनी विचार करून एक अप्रोप्रिएट स्टँड कधी घेऊ शकतो का मुळात? तर मला नाही वाटत आपण ते घेऊ शकतो. खूप इंजिनियर्ड जगात आपण आता जगतोय. तर थोडंसं वी नीड टू टेक आवर सेल्व्हज अ लिटल मोर लाईटली. असं एक कमी लोड घेऊया. हा, जरा ओव्हरऑल कमी लोड घ्या. आणि जसं मदर टेरेसाचं ते वाक्य आहे ना, इफ यू वॉन्ट वर्ल्ड पीस गो होम. आय थिंक इट इज ब्युटिफुल. जस्ट लाईक गो होम, डू युअर थिंग. नाव दॅट वी आर टॉकिंग अबाउट होम, मला फिरून कुठून तरी कसं तरी शोधायचं होतं. आपण मगाशी बोलताना एक्सपेरिमेंटेशन बद्दल ज्यावेळेस तू बोलत होतीस ना की आउट ऑफ कम्फर्ट जाऊन एक्सपेरिमेंट करायला आवडतं. तर व्हॉट इज दॅट कम्फर्ट फॉर यू? म्हणजे हाऊ डू यू डिफाईन युअर कम्फर्ट आणि किती इम्पॉर्टंट असतो तो कम्फर्ट? सो मला असं वाटतं की एखादं कथानक असणं, एखाद्या पात्राला कुठला तरी रेफरन्स असणं आणि ते आपण जे आहोत त्याच्या थोडंसं आसपासचं असणं, हा माझ्यासाठी कम्फर्ट झोन आहे. म्हणजे मला माहिती आहे की मी एका पर्टिक्युलर प्रकारच्या व्यक्तिरेखा ह्या मी केल्या आहेत किंवा मी बऱ्याचदा करते, किंवा मला माहिती मी अशी दिसले की मला ओके असतं, मी साड्या नेसला की मला बरं वाटतं. असं म्हणजे इट कॅन बी विथ हाऊ यू आर ड्रेस्ड, टू हाऊ युअर कॅरेक्टर इज, टू हाऊ यू आर, व्हॉट मीडियम इट इज. त्या सगळ्यामध्ये एक झोन असतो आपला थोडासा कम्फर्टचा. बऱ्याच लोकांना मुळात लाईव्ह परफॉर्मन्स हाच आउटसाईड ऑफ कम्फर्ट झोन वाटतो. तर माझं तसं थोडंसं उलटं आहे की मला कधीतरी कॅमेरासमोर काहीतरी करताना ना मला हे डोक्यात सारखं असतं की हे जे मी आत्ता करते दॅट इज अ पार्ट ऑफ द रिझल्ट. त्याच्यावर खूप प्रोसेसिंग असतं. ते कसं एडिट होणार, ते कसं प्लेस होणार, त्याच्यावर काय ट्रीटमेंट होणार, मग म्युझिकनी काय ॲड होणार, मग ते ओव्हरऑल स्कीम ऑफ थिंग्समध्ये ते कुठे प्लेस होणार, त्याची काय व्हॅल्यू ॲड होणार, यावर खूप डिपेंडंट असतं. सो फिल्म हे माध्यम मला असं वाटतं ॲक्टर्स त्याच्यामधले खूप सेलिब्रेट होतात, पण ते ॲक्च्युली डिरेक्टरचं माध्यम आहे. आणि उलटं होतं, थिएटर हे पूर्णपणे ॲक्टर्सचं माध्यम आहे. तर तिकडे डिरेक्टर्सना खूप सेलिब्रेट केलं जातं, जे केलंच पाहिजे रायटर्स आणि डिरेक्टर्सना. पण एका पॉईंट नंतर नाटकाच्या तुम्ही विंगेतनं बाहेर पडलात की तुम्ही पूर्णपणे नागडे असता. मग तुमच्यावर असतं तुम्ही काय करायचं. कोण डिरेक्टर आणि कोण रायटर तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही. त्यांनी सगळ्यांनी करून झालेलं असतं आपलं काम आणि तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवलेलं असतं. तुम्ही विंगेतनं बाहेर पडला आणि प्रकाश तुमच्या अंगावर पडला की तुम्ही बॅटिंग तुमची करायची, कोणी तुम्हाला शिकवायला काही येणार नाही. गणलं तर तुम्ही सावरायचं, चांगलं झालं तर ह्युमिलिटी तुम्ही ठेवायची त्याच्याबद्दलची, हे सगळं तुम्ही करायचं असतं. तर मला ते खूप फॅसिनेटिंग वाटतं. लहान असल्यापासून, अगदी बाळ असल्यापासून मला विंगेतनं बाहेर पडले आणि माझ्या अंगावर प्रकाश पडला आणि समोर अनेक ट्विंकलिंग आईज माझ्याकडे बघत असली की मला खूप छान वाटतं. मी नाही समजावू शकत मला नाटक हे माध्यम इतकं का आवडतं ते, पण मला खरंच घरी आल्यासारखं वाटतं. माय आयडिया ऑफ होम इज ऑन स्टेज in the middle of lights with 100 people staring at me. It's very strange. But that's where I feel the best.
काहीतरी असेल माझ्या वडिलांचा नाटकाचा सगळा प्रवास, त्याच्या बॅकस्टेजमध्ये मी वाढणं, सतत त्या नाटकाच्या जगाशी संपर्क असणं, ती थंड काळी स्पेस, काहीतरी असेल, काहीतरी नॉस्टॅल्जिया कनेक्शन असेल, पूर्वजन्मीचं असेल, आय डोंट नो व्हॉट इट इज. बट नाटक ह्या कॉन्सेप्टशी, त्या स्पेसशी ॲज अन आयडिया मला खूप आय हॅव अ लॉट ऑफ लव्ह अँड अफेक्शन टुवर्ड्स इट. माझ्या लहानपणीचा एक किस्सा वडील सांगतात माझे बऱ्याचदा, की त्यांचा दीपस्तंभचाच आय थिंक प्रयोग होता. माझा जन्म झाला तेव्हा ते दीपस्तंभ ओपन झालं होतं. त्याची पुढची 2-4 वर्ष ते सुरू होतं नाटक त्यांचं, खूप गाजलेलं नाटक. तर त्या नाटकाच्या एका प्रयोगाला मी गेले होते आणि मी खूप दंगा केला होता बॅकस्टेजला, ओरडाओरडा केले. तर माझी आई मला थिएटरच्या बॅक साईडला म्हणजे पार्किंग लॉटमध्ये घेऊन फिरत होती. चॉकलेटच खायला घाल, बिस्किटच खायला घाल, कसं तरी गप्प करते. ती दमली होती मला कडेवर घेऊन घेऊन आणि मी पॅपूच करत होते. प्रयोग संपला, बाबा फ्री झाला, त्यांचं जे काही बोलणं होतं ते सगळं ते करून ते आले बाहेर. लोकं बिकं भेटायला आल्यानंतर तर तिने ऑलमोस्ट असं त्यांना एक तू आता ह्याला घे म्हणून थोडा वेळ मला त्यांच्या कडेवर दिलं. तर काय झालं, कशाला रडते, तर तिला नाटक करायचं आहे असं ती सारखं म्हणते म्हणून ती रडते आणि मी तिला आत येऊ देत नव्हते कारण तुमचा प्रयोग चालू होता असं म्हणून माझी आई जाऊन बसली एका ठिकाणी. तर माझे वडील मला जाऊन स्टेजवर गेले, त्यांचा सेटबीट काढणं सुरू होतं, ऑलमोस्ट झालेलं होतं सगळं सेटबीट काढून. तसं अख्खं रिकामं थिएटर होतं, स्टेजवरचे लाईट्स ऑन होते आणि आम्ही दोघं स्टेजवर आलो. त्यांनी मला उतरवलं खाली आणि ते म्हटले कर नाटक. तर मी असं सगळीकडे बघितलं आणि मी म्हटलं प्रेक्षक कुठे आहेत. आणि आय वॉज प्रॉबब्ली 4 years old, 4-5 years old. सो मी खूप मोठीही नव्हते वयाने. पण हा किस्सा असं तेव्हा ती असं म्हणाली होती असं म्हणून खूप कौतुकाने सांगायचे. पण काहीतरी आहे कनेक्शन माझं. सो मला ते कम्फर्ट झोनच्या बाहेर वाटत नाही. पण आत्ता मी जे नाटक करते ना, ठकीशी संवाद, त्यातलं पात्र माझ्या खूप कम्फर्ट झोनमधलं नाही आहे किंवा ते नाटकच नाही आहे ॲक्च्युली. सतीश आळेकर यांनी ऑलमोस्ट 20-22 वर्षांनंतर एक नाटक लिहिलं आहे आणि सतीश आळेकरांच्या नाटकामध्ये मी ओरिजिनल कास्ट असेन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. कारण मी बेगम बर्वे पाहिलं आहे, मी महानिर्वाण पाहिलं आहे आणि मी त्यांच्या ओरिजिनल संचाला ते करताना पाहिलं आहे. म्हणजे चंद्रकांत काळ्यांना पाहिलं आहे आणि मोहन आकाशांना पाहिलं आहे आणि मेढेकर काका जे आता नाही आहेत त्यांना पाहिलं आहे, बंडा जोगळेकरचा प्रयोग पाहिला आहे, आळेकरांना पाहिलं आहे. म्हणजे ते त्या टीमचं मी बेगम बर्वे पाहिलं आहे किंवा मी महानिर्वाण पाहिलं आहे. तर म्हणजे या नाटकांची जेव्हा काय काय म्हणतात पुनरावृत्ती होईल किंवा परत ते होतील, स्टेज होतील, तेव्हा करायला मिळालं तर मग असा विचार कधीतरी येऊन गेलाही असेल मनात कदाचित. पण सतीश आळेकरांचं ओरिजिनल नाटक डिरेक्टेड बाय अनुपम बर्वे आणि कास्ट गिरिजा ओक, सूरज जोशी असं मला कधीच वाटलं नव्हतं. तर हे नाटक जेव्हा मला अनुपमने विचारलं तेव्हा मी झटक्यात हो म्हणाले, न वाचता. मग मी नाटक वाचलं. आमचं झालं की हे ट्रिकी नाटक आहे, ह्याला काही स्टार्टिंग पॉईंटच नाही आहे. म्हणजे असं जंगल असल्यासारखं आहे आणि आत जायचा रस्ताच कोणी सांगितला नाही आहे. फक्त एक पॉईंट दिला आहे जंगलाच्या मध्यभागी, तिथे पोचायचं आहे. आता तुम्ही झाडावरून उड्या मारत जाऊ शकता, माकडासारखं स्विंग करत जाऊ शकता, जमिनीवरून सरपटत जाऊ शकता, धावत जाऊ शकता, झाडं कापून रस्ता बनवू शकता, तुम्ही काय, एव्हरीथिंग इज राईट. देन हाऊ डू यू डू इट. सो असं काहीसं हे नाटक आहे आणि असा काहीसा हा रोल आहे. त्याच्यामुळे रेफरन्स पॉईंटच नाही आहे. म्हणजे एखादी अशी व्यक्ती डिस्क्राईब केली की आता 90च्या दशकातली किंवा 80च्या दशकातली एक घरेलू छान सोज्वळ स्त्री आणि ती एखाद्या गोष्टीमुळे तिला असं वाटलं की हे काय चाललंय, तर ती काय कमॉन यार म्हणेल का, तर नाही, काहीतरीच काय म्हणेल का, तर हो, काहीतरी रेफरन्स पॉईंट आहे ना, काहीतरी योग्य किंवा अयोग्य आहे किंवा हे कॅरेक्टर हे असं कदाचित नाही करणार, याचा काहीतरी रेफरन्स पॉईंट असतो. या नाटकातल्या माझ्या पात्राला असा काहीच रेफरन्स पॉईंट नाही आहे. एव्हरीथिंग इज ओके अँड एव्हरीथिंग मे नॉट बी ओके. बापरे, असं काहीच ते आहे. आता ते नक्की काय आहे त्याबद्दलची उत्सुकता पुरेशी निर्माण केल्यानंतर तर आता 10 मे ते 14 मे आमचे रोज संध्याकाळी 7 वाजता श्रीराम लागू रंगाव काश इथे प्रयोग आहेत. ज्योत्स्ना भोळे सभागृहाच्या पहिल्या मजल्यावर हिराबागमध्ये, म्हणजे अप्सरा हॉटेलच्या मागे जी इमारत आहे तिथे. तर आता थोडंसं काहीतरी अंधुक दिसतंय आणि त्याच्यावर थोडंसं काहीतरी पकड बसवायचा प्रयत्न चालू आहे माझा आत्ता तरी तालमीमध्ये. हा खऱ्या अर्थानं प्रयोग असणार आहे, म्हणजे रिअल एक्सपेरिमेंट असणार आहे. सो आय एम होपिंग पीपल लाईक इट. वाव, म्हणजे मला अजून पण आठवतंय की मी बालगंधर्वला बहुतेक 2 स्पेशलचा प्रयोग पाहिला होता तुझा
आणि मी वेळा झालो होतो. मला असं झालं की अरे केवढी भारी आहे गिरीजा स्टेजवर. म्हणजे मी खूप मोठा फॅन झालो होतो तुझा त्यावेळेस. मला झालं की बाप रे, एक तर तुम्ही म्हणजे आता तिघंही. ओसरलेलं दिसतंय. तेव्हा पण 2 स्पेशल बद्दल बापरे, मला You on आवडलं. रादर लास्ट आवडलेलं कमर्शियल नाटक 2 स्पेशल. वाव, थँक्यू. एक तर तुम्ही तिघं काय करायचात ते, बापरे. असं कुठेच होत नव्हतं की तुम्ही तोडीच, म्हणजे असं होतं ना की ह्याने खाल्ला, इथे काही नाही, सगळे एकमेकाला खातात, हे किती भारी आहे. आणि जितू समोर असताना तू त्याला कचा कचा खातीयस. पण तो जितू समोर होता म्हणूनच ते जमलं, कारण तो इतका चांगला को ऍक्टर आहे ना. तो एक तर फार चांगला नट आहे आणि तो असा जिवंत असतो स्टेजवरती. त्याने खूप मजा येते, कारण रोजचा प्रयोग खरंच प्रयोगासारखा वेगळा रंगतो. खूप काहीतरी इंटरेस्टिंग मिळतं. आणि जर ते खेळण्याची तुम्हाला आवड असेल तर रोज एक खेळ रंगतो. आणि ते मला खाता यायचं कारण तो जितू होता. म्हणजे माझा खूप अनुभव नाहीये इतर नटांबरोबर नाटकाचे प्रयोग करण्याचा, त्यामुळे मी तो सगळ्यात भारी असं नाही म्हणणार. आय एम शुअर आय विल हॅव अ ग्रेट एक्सपिरियन्स विथ मोर पीपल ऑल्सो. आणि सुव्रत आत्ता ज्याच्याबरोबर मी काम करते तोही उत्तम को ॲक्टर आहे आणि अनेक वर्षांची आमची ओळखही आहे. पण जितू हा खूप तो एक लाईव्ह वायर सारखा असतो स्टेजवरती. ते तिथे घडत असतं जे काही होतंय ते. फार ते रिहर्स्ड आणि आधीपासून जमवलेलं असं फार नाही त्या नाटकात व्हायचं. त्यामुळे ते जे काही ती केमिस्ट्री असायची किंवा ते जे काही त्यांच्या दोघांमध्ये घडत असायचं ते खूप पॅल्पेबल असायचं. ते ऑडियन्सपर्यंत ते टेन्शन पोचायचं त्यांच्यामधलं. असं आम्हाला खूप लोकांनी सांगितलं होतं. त्यानंतर आमचं अनेकदा एकत्र कास्टिंगही झालं, कारण लोकांना वाटलं की हे करेक्ट. मग कंटाळा आला बहुतेक. मला एक खूप आय गेस मागाचं मी सगळेच टँजेन्शियल विचारतो, पण अजून एक टँजेन्शियल प्रश्न विचारायचा आहे. व्हॉट कीप्स यू सेन? What keeps me sane? You know, you asked me that question. The first thing that came to my mind was a very cheesy answer. My child. माझ्याकडे खूप भरकटत जायची क्षमता आहे. तर आणि मला कबीर झाला तेव्हा मी खूप लहान होते. मी 25 वर्षाची होते जेव्हा माझ्या हातात कबीर ऑलरेडी होता. आणि सुरुवातीचे काही महिने आय डेल्ट विथ अ व्हेरी बॅड बाउट ऑफ पोस्टपार्टम डिप्रेशन. मोस्ट विमेन गो थ्रू इट. त्यांना माहीत नसतं ह्याबद्दल फार, त्यामुळे ते नक्की आपल्याला काय होतं हे समजावून सांगता येत नाही, त्याच्यासाठीचा शब्द माहिती नसतो. पण अगेन फॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ प्रिव्हिलेज माझ्या आसपास अशी लोकं होती ज्यांनी मला त्यातून बाहेर काढण्यास मदत केली, वारंवार माझ्याशी येऊन त्याच्याबद्दल बोलले. तर ते पहिले काही दिवस मला त्याच्याबद्दल काही अफेक्शनच वाटायचं नाही. म्हणजे मी ड्युटीसारखं सगळं त्याचं काम करायचे. आणि अर्थात माझं बाळ म्हणून एक ब्रॉट ऑन फिलिंग होती. म्हणजे आपल्याला एक समजावून सांगितलेलं असतं ना की आईच्या आयुष्यातलं सगळ्यात सिंगल मोस्ट हॅपी मोमेंट इज. मी पहिल्यांदा जेव्हा माझ्या बाळाला पाहिलं मला असं काही झालं नव्हतं. मला एक तर त्रास खूप झाला होता. माझं BP शूट झालं होतं. प्रिएक्लॅम्सिया नावाची गोष्ट असते, त्याच्यासारखी सिच्युएशन तयार झाली होती. म्हणून मला 2 मोठी ती मॅग्नेशियमवाली इंजेक्शनं दिली होती दोन्ही साईड्सना. आणि C-सेक्शन असल्यामुळे एपिड्युरल होतं. मला सतत त्या BP मॉनिटरला स्ट्रॅप केलेलं होतं. त्यामुळे 2-2.5 दिवस तर मी म्हणजे इन अँड आउट ऑफ कॉन्शियसनेसच होते. मग मी पहिल्यांदा उठून बसल्यावर माझ्या आईने मला म्हटलं, बाळ बघ स्वतःचं. मग मी कबीरला पहिल्यांदा हातात घेतलं आणि मी त्याला म्हणाले हाय. तर माझी आई मटकन खालीच बसली. ती म्हणली कसंच वाढवणार आहे बाई मुलाला, तिला तर उलुलुलू पण करता येत नाही. मीच लहान होते रे, बाळच होते मी. म्हणजे आत्ता मी 25 वर्षाच्या पोरांना पाहते तर मला वाटतं ह्याच्या हातात मी आत्ता बाळ दिलं तर मीही विश्वास ठेवणार नाही की हा काय करू शकेल. तेवढीच होते मी. सो ते सुरुवातीचे काही महिने सोडल्यानंतर जेव्हा तो बॉन्ड तयार व्हायला लागला ना, तेव्हापासनं इट्स बिन अ व्हेरी स्ट्रेंज एक्सपिरियन्स. म्हणजे मला नव्हतं माहिती की आय एम केपेबल ऑफ सो मच लव्ह आणि सो मच फॉरगिव्हनेस, फॉरगिव्हिंग नेचर. ते काहीतरी भलतंच असतं यार. इट्स अ पार्ट ऑफ यू आणि इट्स व्हेरी स्ट्रेंज. म्हणजे माय आयडिया ऑफ सेल्फ इज विथ हिम. माय आयडिया ऑफ सेल्फ इज नॉट सेपरेट फ्रॉम कबीर आत्ता तरी. आणि आय नो दिस विल चेंज, कारण ही विल नाव हॅव अन आयडिया ऑफ सेल्फ अँड ही विल डिटॅच हिमसेल्फ अँड आय एम नॉट गोइंग टू फस ओव्हर इट होपफुली. पण म्हणजे इट्स व्हेरी स्ट्रेंज की त्याचे खरं प्रेम आणि असं सगळं जे म्हणतात ना की हे माझा अँकर आहे आणि दिस इज माय होम अँड दिस इज वेअर आय कम बॅक टू.
आय फील ऑल ऑफ दॅट अबाउट हिम. आणि जिगर का तुकडा, खरंच जिगर का तुकडा वाटतो. हो, इट्स लाईक हॅव्हिंग युअर हार्ट वॉक आउटसाइड युअर बॉडी. इट इज रिअली लाईक दॅट. म्हणजे आय डोंट नो हाऊ एल्स टू एक्सप्लेन इट. मी एक फिल्म बघत होते जलसा नावाची, ज्यात तो इन्सिडेंट घडतो विद्या बालनच्या हातून, आणि तिचा पहिला फिअर हा असतो की मला काही झालं तर माझ्या मुलाचं काय होणार. आणि मी तिथे ती फिल्म पॉज केली आणि मी अर्धा तास ढसा रडले. कारण मध्ये आय हॅड अ फॉल. मी 8 फुटावरनं पडले होते खाली. मला एक स्लिप ट्रिप झाली होती. आणि आय एम नॉट जोकिंग. ते झाल्या जेव्हा माझ्या लक्षात आलं ना की हे मेजर झालं आणि मला खूप काहीतरी होणार आहे, माझा पहिला थॉट होता हा की मला काही झालं तर कबीरचं काय. हे कसं होतं हे का मला काही माहीत नाही, पण हे खरं आहे. मी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करत नाही आणि मी खूप ॲडव्हेंचरस मुलगी आहे. म्हणजे मी कबीरच्या जन्माच्या आधी त्या न्यूझीलंडच्या त्या ऑकलंडच्या टावरवरनं उड्या मार आणि फ्री फॉल कर वगैरे हे सगळं मी केलं आहे. मी नाही करू शकत आता. मला असं वाटतं की मला काही झालं तर ह्याचं काय, हे सतत डोक्यात असतं. तर तो आज एक 18 वर्षाचा झाला की मग करीन मी स्काय डायव्हिंग, असं मी माझं ठरवलं. पण हे एक ही इज द रिझन ऑफ माय बिईंग. ही इज द reason for my sanity. He is the reason why I want to bring myself back, center myself for various things. म्हणजे आता समथिंग ॲज सिम्पल ॲज आपला मूड असा असला की आपण असे वागतो आणि आपण स्वतःला ती लिबर्टी अलाव करतो, पण ते जे योयोईंग असतं आपलं की घटक्यात आपण या मूडमध्ये घटक्यात, ते लहान मुलांना कळत नाही. त्याच्यामुळे इनव्हेरिएबली त्याच्यासमोर असताना मला इक्विलिब्रियम साधावा लागतो. हे इतकं मोठं प्रोत्साहन आहे ना टुवर्ड सॅनिटी, यू हॅव नो आयडिया. नो मॅटर व्हॉट आय हॅव डन थ्रू द डे, आय नीड टू कम बॅक होम अँड हॅव अ सेंटर्ड काय अँकर फॉर हिम, अँड दॅट्स वाय ही बिकम्स माइन. कारण आय कम फ्रॉम अ ब्रोकन फॅमिली अँड आय कम फ्रॉम पेरेंट्स हू हॅड देअर ओन प्रॉब्लेम्स टू डील विथ. सो त्यामुळे ज्या डीप रूटेड इन्सिक्युरिटीज लहान मुलांमध्ये डेव्हलप होतात की तुम्हाला माहीत नाही आहे कुठल्या बाजूला स्विंग होणार आहे, ते होऊ द्या, ते ती चेन ब्रेक करायची, ते पॅटर्न ब्रेक करायचं, ह्या इतक्या डीप रूटेड विश्वासातून मी येते की त्याच्यासाठी मी ही व्यक्ती असलीच पाहिजे की जिच्यासमोर तो येऊन वाटेल ते बोलू शकतो, जी शांतपणे त्याचं ऐकून घेईल, जिच्या मूड्समुळे ह्याला स्वतःच्या भावना ट्विक कराव्या लागणार नाहीत. तो तर फॉर्च्युनेटली खूप सेन्सिटिव्ह आहे, त्याच्यामुळे ही सेन्सेस मी ओके आहे नाही आहे म्हणून त्याच्यानुसार तो त्याचं थोडंसं किती मला त्रास द्यायचा हे बदलतो. आणि इज व्हेरी कन्सिडरेट लाईक दॅट. पण घटक्यात एखाद्या गोष्टीबद्दल भस्कन आपण त्याला रागवलं आणि मग दुसऱ्या वेळेला तसंच काहीतरी झाल्यानंतर ठीक आहे काय हरकत नाही म्हटल्यावरती ते फुल्ली कन्फ्यूज होतात. तर तसं न करता आय रिअली ट्राय अँड सेंटर माय सेल्फ अँड दॅट रिअली कीप्स मी सेन. मी आत्ता त्या फेजमध्ये ना की मी प्रयत्न करतो, मी जेवढ्या गेस्टसोबत बोलतो आहे त्या ह्या फेजमध्ये की मला असं उत्तर हवं असतं की ज्यांनी ते मला सांगतील की इट्स ओके टू हॅव, म्हणजे मूल करायचं का नाही करायचं ह्या फेजमध्ये मी विचारतो सगळ्यांना प्रश्न. आणि मला जेवढ्या लोकांशी बोलतो आहे ना त्याच्यावरून असंच तुझ्याशी बोलल्यानंतर तर मला तर असं झालं की यार पाहिजे यार ही जे बाप रे, मला आता तू कुठेतरी खोल दरीत ढकललंस. हा एपिसोड हसरा होणार होता. जस्ट रिमाइंडिंग यू ऑल. तर आपण दरीत चाललोय. मुलं करायची की नाही या प्रश्नाचं कधीच काहीच उत्तर नसतं. मला एक मात्र वाटतं की जर तुम्हाला कुठेतरी कोपऱ्यात असं वाटत असेल ना की आपली मुलं असावी, तर ती लवकरात लवकर होऊ द्या. एका पॉईंट नंतर ना आपण पण फोन बदलल्यावर कसा आपल्याला त्रास होतो ना, तशी लाईफस्टाईल बदलल्यावर आपल्याला त्याचा खूप जास्त त्रास होतो. मी आता असा विचार करते ना की माझ्या 2-3 मैत्रिणींचं लग्न होतं म्हणून मी त्यांची बॅचलरेट साजरी करायला गोव्याला गेलो होतो. तर मी 7 महिन्याच्या कबीरला तिथे घेऊन गेले होते त्या आउटिंगला. तिथे सतत तो बेबी कॅरियरमध्ये माझ्याबरोबर असायचा आणि मी वाटेल तिथे फिरले त्या मुलींबरोबर. मी प्रयोग केलेत नाटकाचे, तो खूप बाळ असताना. सो नाटकाच्या आधी मी त्याला फीड करून प्रयोग करायचे, मग इंटरव्हलमध्ये जाऊन मी त्याला एकदा अजून फीड करायचे, मग नाटकाचा प्रयोग संपला की मग माझी आई आणि तो आम्ही सगळे रूममध्ये जायचो, मग त्याचे डायपर्स बदला. मी एका शूटला गेले होते त्याला घेऊन, 45 दिवसांचं शूट होतं, तो राहिलाच नसता माझ्याशिवाय, तो लहान होता बराच. तिथे तो पडला, त्याच्या डोक्याला खोक पडली. त्या छोट्याशा मुन्सियारी नावाच्या गावात मी त्याला जाऊन हॉस्पिटलमध्ये त्याचे स्टिचेस करून घेतले. तिथेही माझं हे सगळं सुरू होतं की त्या स्टराईल निडल्स ओपन करतायत की नाही, सगळं नीट आहे की नाही, त्याला इन्फेक्शन नको व्हायला. मग त्याला अँटीबायोटिक्स दिले, मग त्यांनी त्याचं पोट बिघडलं. सो मी शूट करायचे, सीन्स करायचे, त्याचे डायपर्स बदलत होते, हे सगळं मी करत होते. सो हे सगळं मी कसं केलं असेल, आत्ता
आत्ता मला असं वाटतं की किती छान आणि कम्फर्टेबल आहे माझं आयुष्य ह्या क्षणी त्यातल्या त्यात. पण हाऊ डिड आय डू इट अँड द आन्सर टू इट इज एज. वेन यू आर यंगर यू आर जस्ट गोईंग फॉर इट. आपण नाही फारसा विचार करत. तुम्ही पण तुमच्या आयुष्यात वेन यू लुक बॅक अँड यू फील लाईक काय चायला त्या दिवशी कसा मी वाचलो ना, हे जे असतं ना, एक जे बाईक काढली आणि निघालो आपण, हे त्या विशीतल्या वेडेपणात आणि त्या हॉर्मोनल सर्जमध्ये होतं. त्याच्यात मुलं होऊन गेली ना की बरं असतं असं मला वाटतं. हॅव्हिंग सेड दॅट, आता डोंट कम फॉर मी की म्हणजे मग लेटर ऑन करायची नाही का, तर नाही, प्लीज करा. काही माझ्यासाठी मला असं वाटतं की मी अनेक गोष्टी हेड ऑन घेऊ शकले याचं कारण मी खूप लहान होते. आय डोंट थिंक आय इवन हॅड अ माइंड ऑफ माय ओन. आय वॉज जस्ट गोईंग विथ इट. आणि त्यात माझं मूल मोठं झालं आणि मी आता माझ्या 35ला आहे आणि माझं मूल ऑलरेडी 10-11 वर्षाचं आहे. आणि आता ही इज अ पर्सन ऑफ हिज ओन अँड दिस इज अ मच कम्फर्टेबल स्पेस. म्हणजे आत्ता मी जर असा विचार केला ना की पोर काढायचं, तर मला त्या थॉटनीच मी ओव्हरवेल्म होते. सो इफ यू वॉन्ट किड्स हॅव देम, अदरवाईज नॉट हॅव्हिंग किड्स इज नॉट अ प्रॉब्लेम ॲट ऑल. मला असं अजिबात वाटत नाही की स्त्रीत्वाला मातृत्वानी पूर्णत्व येतं वगैरे, ट्रॅश आयडियाज आहेत. आपण सगळे ॲब्सोल्युटली होल आहोत ॲज ह्युमन बिईंग्स. कुठल्याही ॲडेड नात्याने किंवा रिस्पॉन्सिबिलिटीने आपण कम्प्लीट होतो वगैरे असं काहीही नसतं. आणि तुम्ही जर मुळात यू कम्प्लीट मी, या प्रॉब्लेमची मला वाक्याची मला प्रॉब्लेमच आहे. इफ यू आर गोइंग टू कम्प्लीट मी, तर म्हणजे हाऊ इट इज प्रॉब्लेमॅटिक. म्हणजे यू आर अर्धवट. यू नीड टू बी कम्प्लीट ऑन युअर ओन अँड देन यू नीड टू विलिंगली गो इन टू अनदर स्पेस टू शेअर इट विथ अनदर पर्सन. ऑब्लिगेटरी नसायला पाहिजे ते. सेपरेट केलं तर दोघंही क्रम्बल होतील. अशा सिच्युएशनमध्ये नको असायला. सो ॲज अ पेरेंट ऑल्सो यू आर नेवर फुल्ली रेडी फॉर इट. बट वन्स यू जम्प इन इट, यू हॅव टू ऑल्सो मेक शुअर तुम्ही तुमची सॅनिटी इंटॅक्ट ठेवता. आणि इट इज नॉट सच अ बिग डील टू टेल युअर चाइल्ड की आत्ता जरा मला माझा वेळ हवा आहे. यू हॅव टू हॅव दॅट स्पेस विथ द चाइल्ड. यू आर ऑल्सो टीचिंग दॅट चाइल्ड टू रिस्पेक्ट हिज बाउंड्रीज. त्यांनी कधी बाउंड्रीज रिस्पेक्ट करणारे पेरेंट्सच पाहिले नाहीत, तर तो स्वतःच्या कशा पर्सनल बाउंड्रीज इव्हेंच्युअली रिस्पेक्ट करणार आहे. आत्ता आईला नाही बोलायचं आहे काही, आत्ता आई नाही अवेलेबल आहे, हे त्याला कळलंच पाहिजे. पुढे जाऊन तो तसं स्वतः पण वागेल. नाहीतर डोरमॅट बिहेवियर ना सगळ्यांचंच, असं कसं चालणार. ओके, ऑलमोस्ट लास्ट क्वेश्चन. तुला भीती कशाची वाटते? भीती कशाची वाटते ॲक्च्युली आपण ह्याच्याबद्दल थोडंसं मगाशी बोललो. आय टच अपॉन दॅट अगेन. दॅट इज वन ऑफ द थिंग्स. ऑन अ पर्सनल लेवल मला आता मी रेलिव्हंट नाही आहे ह्याची खूप भीती वाटते, या पॉईंटची माझ्या आयुष्यात, की आपला रेलिव्हन्सच संपला आहे. अशा पॉईंटला मला होपफुली कधी नाही जायचं आहे. की तुम्ही आता डिकमिशन होऊ शकता, म्हणजे तुमचा आता काही रेलिव्हन्स राहिला नाही आहे. अशा पॉईंटला मला विथ एज अ लॉट ऑफ पीपल गेट देअर. कुठल्या तरी नॉस्टॅल्जियात ते अडकतात आणि तिथे जगतात आणि देन यू स्टॉप बिंग रेलिव्हंट एनिमोर. सो आय एम होपिंग की मी माझी रिजिडिटी कधी तशी नको वाढायला, इन अ वे दॅट कोणीतरी नवीन यंगर व्यक्तीने मला येऊन सांगावं की बट दिस इज नॉट मेकिंग सेन्स बिकॉज इट्स नॉट रेलिव्हंट एनिमोर. दॅट्स अ स्कॅरी स्पेस टू बी इन. मी उपयोगाची असेन की नाही मला माहीत नाही, म्हणजे आयड लाईक टू बी, पण रेलिव्हंट असायला पाहिजे मी. आय नीड टू बी फ्लेक्सिबल इनफ टू कीप मॅचिंग विथ वॉट इज हॅपनिंग अराउंड मी. सो ह्याचा मला डेफिनेटली एक दिस इज अ लिटल फिअर दॅट आय हॅव. मगाशी मी तुला सांगत होते तसं एकदा मी सुहृद माझा नवरा कबीरला खूप सिनेमे दाखवतो त्याला. त्यांच्या दोघांचा तो एक त्यांचा इट्स देअर थिंग की ते पिक्चर बघतात एकत्र. स्वतः वयानुसार त्याला काही चित्रपट दाखवायचे नाही दाखवायचे याचे निर्णय आम्ही घेत असतो की हा नको दाखवायला आत्ता, त्याला टू यंग टू ओल्ड जे काय ते. तर त्याची खूप इच्छा होती कबीरला इंटरस्टेलर दाखवावा. तर आधी आमचं असं एक डिस्कशन झालं होतं की काय त्याला नक्की कळेल, मे बी द सायन्स ऑफ इट अँड द द होल टाईम आणि द आयडिया ऑफ टाईम अँड स्पेस, आणि हे सगळं फॅसिनेट करेल कदाचित, असं सगळं मी विचार केला होता. त्याच्यातला जो इमोशनल अँगल आहे अख्खा त्या बाप लेकीचा, तो त्याला कितपत पोचेल काय आम्हाला काही कल्पना नव्हती. पण त्यांनी ती फिल्म शांतपणे बसून पूर्ण पाहिली. तो अनेक वेळा ही वेल्ड अप, ही ऑलमोस्ट क्राईड. आणि मी नव्हते तेव्हा जेव्हा त्यांनी फिल्म पाहिली. नंतर मला सुहृद सांगत होता की त्यांनी फिल्म पाहिली यार, आणि अशा एका अत्यंत मॅच्युअर सोलसारखी ती फिल्म पूर्ण बसून त्यांनी पाहिली आणि तो करेक्ट पॉईंट्सला वगैरे असं करत होता. आणि मला असं वाटलं की काय याला नक्की कळत असेल. तर मी कबीरला विचारलं
की तुला काय कळलं रे फिल्ममध्ये, तुला सगळ्यात काय कळल्यापेक्षा तुला काय सगळ्यात जास्त, तुला काय व्हॉट टच्ड यू किंवा व्हॉट अफेक्टेड यू. तर तो मला काय बोलला असेल, माझा 10 वर्षाचा मुलगा. तो मला म्हणाला, इमॅजिन ना आई की तू अशी कुठेतरी कामासाठी म्हणून गेली आहेस आणि तू परत आलीस आणि तुझ्या अशा लक्षात आलं की माझं अख्खं आयुष्य मी जगून टाकलं आणि तू त्याला विटनेसच केलं नाहीस. आणि माझा आत्ता माझे हात थरथरायला लागलेत. इट वॉज इन्फॉर्मेशन दॅट आय डिड नॉट नीड. म्हणजे त्यांनी माझ्या पोटाच्या आतल्या कुठल्या तरी भागातलं एक फिअर अनलॉक केलं की त्याचं काय होतं आयुष्यात पुढे हे मला विटनेसच करता आलं नाही. तर हे इतकं स्कॅरी आहे. तर मला त्याचा थोडासा बॉर्डरलाईन राग याला की का बोललास आत्ता तू, म्हणजे का सांगितलंस तू आत्ता मला हे. पण इमॅजिन त्याचं शिक्षण झालं, त्यांनी काहीतरी करिअरमध्ये अचीव्ह केलं, त्याचं लग्न झालं, त्याला पोरं झाली, त्यांचं एक आयुष्य गेलं आणि त्यानंतर मी परतले जेव्हा तो त्याच्या डेथ बेडवर आहे आणि मी माझ्या पोराचं आयुष्य विटनेसच केलं नाही. ही फिलिंग किती स्कॅरी आहे यार. आणि हे फिअर मला माझ्या मुलानेच दिलं इंटरस्टेलर बघून. त्यामुळे खूप बापरे, पण डोक्याची मंडई झाली होती. 10-11 वर्षाचा मुलगा हे समजणं. मी जेनझीला घाबरत होतो, आता जेन अल्फाला घाबरणार. पण भीतीदायकच आहे थोडंसं हे सगळं. पण आय डोंट थिंक इट्स अबाउट, अगेन हे सगळे म्हणतात नाही आजकालची जनरेशन, मला असं वाटतं ते कशा जगात जन्माला आले आहेत. हे जे आत्ता आपल्या आसपास अवेलेबल आहे इन्फॉर्मेशन आणि मीडिया आणि टेक्नॉलॉजी, हे जर आपल्या काळात असतं अवेलेबल तर आपणही त्याला अशाच पद्धतीने प्रोसेस केलं असतं. आय थिंक एव्हरी न्यू लाईफ दॅट कम्स इन टू दिस वर्ल्ड इज इंटेलिजंट ऑन इट्स ओन. तर डिपेंड्स ऑन काय तुम्ही त्याला आसपास काय खतपाणी मिळतं आहे. सो या जनरेशनला हे खतपाणी मिळतं आहे. त्यामुळे आपण लाख म्हणू स्क्रीनपासून वेगळं ठेवतो, पण दे आर बॉर्न इन दिस वर्ल्ड अँड दिस डे अँड एज. एका पॉईंट नंतर आपण त्यांना बऱ्याच गोष्टींपासून लांब ठेवू शकणार नाही. उलट सिम्पलर डेजवर समटाईम्स बेटर असं मला वाटतं. लेसर थिंग्स टू थिंक अबाउट. एखादा प्रश्न पडला तर पुढच्या दिवशी आपल्याला वाट बघावी लागेल टीचरला जाऊन विचारण्यासाठी. आता हॅलो गुगल म्हटलं की सगळं सांगता येते. त्यामुळे आय डोंट नो इफ इट इज गुड ऑर बॅड, बट दॅट इज हाऊ इट इज. येस, थँक्यू सो मच. मजा आली. म्हणजे एक्सपेक्ट केलं नव्हतं काय दिशेला कॉन्व्हर्सेशन जाईल, पण वेगळी मजा आली. म्हणजे सुरुवात काहीतरी वेगळं वाटलं होतं, एंड कुठेतरी आपण वाव मी तर दरीत आहे हाय. येस, थँक्यू सो मच तू आलीस. थँक्यू बोथ ऑफ यू ऑल. खूप खूप कौतुक वाटतं. तुझ्याशी माझी तशी रिलेटिव्हली नवीन ओळख आहे, पण ओंकारला मी खूप जवळून ओळखते आणि तो आधी मुव्हिंग आउटचा सीझन त्यांनी डिरेक्ट केला आणि मला असं आठवतंय अनेकदा कॉन्व्हर्सेशन्स मी त्याला कोपऱ्यात घेऊन सांगायचे की तू असर्टिव्ह वाग, तू डिरेक्टर आहेस, तू सांग लोकांना हे करायचं नाही म्हणून. असं तू असं नको की मोठी माझ्यापेक्षा वयाने मोठी माणसं आहेत तर मी काय म्हणायचं हा तू डिरेक्टर आहेस. असं मला खूप आठवतंय त्याला असं मी सांगितलेलं आणि मला इतकं भारी वाटतं तुम्ही जे काय करताय आणि द काइंड ऑफ पीपल यू इन्व्हाइट आणि द काइंड ऑफ कॉन्व्हर्सेशन्स यू इनिशिएट. आय एम रिअली रिअली प्राऊड ऑफ बोथ ऑफ यू ऑल. खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. जाऊन यूट्यूबवर बघताय तर सबस्क्राईब करा, इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर ऐकता तर फॉलो करा. अमुक तमुकचे मर्चंडाईज झालेले आहेत तर प्लीज जा खरेदी करा. खरेदी केले तर ते फेसबुकवर इंस्टाग्रामवर टाका, आम्हाला टॅग करा, आम्ही ते शेअर करू. आणखीन कोणाला बोलवायला आवडेल हेही कळवा. भेटूयात परत. लो बसावा. थँक्यू.